अजूनही परळीची पोलीस सुधारलेली नाही. जरी आमचे SP आले तर त्यांचं फक्त पेपरलाच कडकपणा वाचतोय आम्ही, खाली काय आहे का नाही माहिती नाही. अजूनही पंकजाताईला माहीत नसलं तर जरा कागदपत्र मागून घ्या म्हणा. तुम्ही अजून तर भेटायला गेलाच नाही तिथं, व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगवरती बोललात. आता तरी काय तुम्ही गेलं तर कोण काय म्हणणार आहे का तिथं? जा ना भेटायला तर गेलेच नाही बूथ प्रमुखाला. इथून पुढं कोणता बूथ प्रमुख तुमचा बूथ प्रमुख होईल? ते परळीमुळं बीडची बदनामी होती, कारण सगळ्या घटनामध्ये तुम्हीच परळीवाले, खंडणीमध्ये तुम्हीच सापडतात, खुनामध्ये तुम्हीच, राखेत तुम्हीच, वाळू तुम्हीच उपसायची, सोनपेठ आणि इकडची. पीक विम्याचा घोटाळा तुमच्याच लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रात पीक विमे भरायचे. 200 कोटी रुपयाचा फ्रॉड झालेला आहे आमच्या डिसीजन. 68 कोटी रुपये परत पाठवले गेलेले, ती सुद्धा केस मी ओपन करणार आहे. ओके. आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले कोण कोण अडकायचेत ना, ती सुद्धा मोक्यात अडकते. एखाद्याच्या घराची बदनामी नको म्हणून मी ती काही गोष्ट तुम्हाला सांगणार. ओके. हे कॅमेरा बंद झाल्यावर सांगत. तुमच्या इथं भाजीपाल्यासारख्या लोक पिस्तूल वाटतात. तुम्ही कुणी वाटले? वाल्मिक अण्णांनी धनंजय मुंडेंनीच वाटले ना इतके पिस्तूल. त्यांनी असं समजलं साहेब, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं म्हणजे आम्ही जिल्ह्याचे बापच झालो. जर का दुर्दैवानं धनंजय मुंडे यांची कुठे कडी जर जोडली गेली असेल तर ते त्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी ठरेल असं मला वाटतं. आम्हाला प्रचंड त्रास झाला, मानसिक त्रास झाला. हे काय केस बिस पाताळ झाले, ते 2.5 वर्षाच्या काळातच जास्त गेले. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही ज्या उघड पद्धतीने बोलता त्याबद्दल तुम्हाला रोखतात की सांगतात की नाही बुवा तुम्ही थांबवा जरा, असं आक्रमकपणे बोलू नका, आपल्या मित्रपक्षाने बोलू नका? मला बोलाय म्हणले नाही. एक मिनिट ऐका, देवेंद्रजी बोलाय म्हणले नाही आणि बोलू नकोय म्हणले नाही. मी मात्र रोज बोलतोय. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील आज सर्वाधिक ट्रेंडिंग असलेला नेता कोण? महाराष्ट्रात आज सर्वाधिक चर्चेला असलेला चेहरा कोणता? तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील माहिती आहे. ते आहे आमदार सुरेश धस. सुरेश धस यांनी गेल्या महिनाभरापासून बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणी जो आवाज उठवलेला आहे, विधिमंडळामध्ये ते बोललेले आहेत, जाहीर सभांमध्ये ते सातत्यानं यावर आक्रमक भाषणं करत आहेत. तर हा संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास, त्यावर सुरेश धस यांनी जी काही बाजू मांडलेली आहे त्याचं पुढं काय होतं आहे आणि प्रत्यक्षामध्ये देशमुख कुटुंबाला किंवा एकूण बीडमधल्या ज्या राजकीय संस्कृतीला ते हद्दपार करण्यामध्ये यशस्वी होतात का, याची आपण सगळी माहिती घेणार आहोत. अण्णा, लेट्सअपवर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. कालची अशी अपडेट आहे की संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये 7 आरोपींना मोका लागलेला आहे. एका आरोपीला म्हणजे वाल्मिक कराड, ज्यांना आका म्हणून तुम्ही संबोधता, त्या आकांना मात्र मोका लागलेला नाही. नक्की काय घडतंय? मोका न लागण्याचं कारण काय? काय आहे की हे आरोपी अगोदर पकडले गेलेले आहेत. यांची आता पहिल्यांदा यांना 302 लागलेला आहे. विष्णू चाटे जो होता, विष्णू चाटेला अजून 302मध्ये घेतलं नव्हतं, काल घेतलं आहे. होय. आता पहिले 6 आणि हा 7, यापैकी अटक आहेत 6. हो. एक अजून आरोपी जो आहे तो अटक झालेला नाही, कृष्णा आंधळे. कृष्णा. तर हे जे आता विष्णू चाटेसह जे सर्व 302 मधले आरोपी आहेत, या सगळ्यांना मोका त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं की मी या केसमध्ये मोका लावणार. आता वाल्मिक कराडांना 14 दिवसाची कोठडी दिलेली आहे. त्यांना PCR आहे. हो. अजून PCRमध्ये त्यांची आणि ह्यांची कडी जोडण्याचं काम मला वाटतं CIDकडनं त्या ठिकाणी चालू असेल. ती कडी जुळल्याबरोबर आता याच्यामध्ये काही चाली खेळता येते, नाही असं नाही. विष्णू चाटे हा स्वतः सरेंडरच झालेला आहे, त्याला काय अटक बिटक केलेली नाही. पण तो नाशिक मार्गे संभाजीनगर आणि संभाजीनगरवरून बीडमध्ये आला आणि बीडमध्ये अमुक अमुक चौकात आहे म्हणून तिथे थांबला आणि तो अटक झालेला आहे. आज सकाळी गुजर म्हणून तिथले DYSP मी त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणाले की हा मोबाईल अजून सांगत नाही कुठे आहेत काय आहेत. आता 2-3 दिवसच राहिलेले आहेत.
तर मी म्हणलं बाबा तो मोबाईल हस्तगत करा. तर ते म्हणले साहेब त्यांनी अजून मोबाईल सांगितला नाही. म्हणजे जाणीवपूर्वक बहुतेक मोबाईल विष्णू चाटेने मला आठवत नाही, मी कुठंतरी फेकला, असे काहीतरी उत्तरं तो देतोय. ओके. परंतु त्याने फारसा फरक पडेल असं गुजर यांचं मत नाही, कारण 10 तारखेपर्यंत त्याचा कंटिन्यू मोबाईल चालू राहिलेला आहे. विष्णू चाटे हा मुख्य हस्तक आहे वाल्मिक कराडांचा. ओके. वाल्मिक कराडांची बरेचसे काही प्रकरणं आहेत. म्हणजे मी आता पुण्याच्या जागा सांगितल्या, ॲमेनोरा ते काय फार मोठं आहे. मी त्या दिवशी बघितलं ते, मला पुण्यातल्या मुलांनी मोटरसायकलवर घेऊन जाऊन दाखवलं. म्हणलं हे ॲमेनोरा, आणि ते एकदम भारी आहे. कुठं वैशाली हॉटेलचे FC रोड म्हणजे काय, ओके, पुण्याचा. बरोबर, त्या ठिकाणी त्यांचे पुणे तिथे काय उणे, त्यातल्या त्यात FC रोड, त्या रोडला ते त्यांचे 6 दुकानं 7 दुकानं, आणि परत विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावरती एक दुकान. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचंही नातं असं बोलते, मावस भाऊ जवळचं नातं आहे त्यांचं. काय क्लोज मावस भाऊ आहेत का काय आहेत, ते त्यांचं नातं आहे. परंतु अद्यापपर्यंत ती कडी जुळवणं आणि कडी जुळवलं, आणि मी सांगतो ना 100% कॉन्फिडंटली सांगतो, याला कोणतंही ज्योतिषी लावण्याची आवश्यकता नाही. जसा विष्णू चाटे आतमध्ये आलेला आहे तसंच 100% वाल्मिक कराडसुद्धा आतमध्ये येईल. आणि सगळ्या लोकांची सगळ्यांची भावनाच ती आहे की वाल्मिक कराड, कारण या घटनेची सुरुवात आत्ता नाही झालेली. मी सभागृहात सांगितलेली की 14 ऑक्टोबरला पहिली बैठक झालेली आहे, 19 ऑक्टोबरला मंत्री महोदयांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे, हे पैसे द्या म्हणून. आणि तिथून नंतर ते आले आणि हे वेळेवर पैसे देत नाहीत म्हणून तर हे चाल करून तिथं गेलेले आहेत आरोपी. बरोबर. हे कोणाच्या सांगण्यावर गेलेले आहेत? वाल्मिक कराडच्या सांगण्यावर गेले. हां, आता त्याच्यामध्ये फोनवरती धनंजय मुंडेंनी आदेश दिलेत का, हे मी आज तरी काय कन्फर्म सांगू शकत नाही. ओके. परंतु त्यांनी या खंडणी प्रकरणामध्ये बैठक मात्र घेतलेली आहे आणि ती रेकॉर्डवरती येईल. मी सांगण्याची गरज नाही. धनंजय मुंडे अडकणार याच्याबाबत तुमचा पूर्णपणे अजूनही ठाम नाही, विश्वास आहे? मी अजून एक शब्दही म्हणलेला नाही धनंजय मुंडेंबद्दल. मी आता पहिल्यांदा आका आणि आकाच्या आका म्हणत. हो. मी आकाबद्दलही कॉन्फिडेन्शियल बोलत नव्हतो, कॉन्फिडंट. आता मात्र मी कॉन्फिडंटली बोलतोय की आका 100% येणार. आणि जे मारहाणीचे रिंगण करून जे संतोष देशमुखला मारलेलं आहे, त्याचे व्हिडिओ काही जे कॉल केलेले आहेत, ते 100% व्हिडिओ कॉल हे विष्णू चाटेला दाखवले गेलेले आहेत आणि 100% वाल्मिक अण्णा कराड यांना सुद्धा दाखवलेले आहे. आणि वाल्मिक अण्णा कराडनीच ते पाहिले असतील, कैसे मार रहे हैं, क्या मार, ते ब्रुटली मारलेले, अमानवी मारलेले, अतिशय निर्घुण निष्ठूर. हे माणसं मला वाटतं ड्रग्स वगैरे घेतले असतील यांनी. त्याशिवाय ड्रग्स कसं काय एवढे तुम्ही घटना करू शकता? हे काय साध्या दारू बिरू पित नसतील मला वाटतं. हे दुसरंसुद्धा यांचे माइंडच साफ केलं ते का काय, कोणती पद्धत आहे मारण्याची? ओके. पण जेव्हा आत्तापर्यंत जो तपास झालेला आहे त्याच्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? नाही, मी आज 1 नंबर समाधानी. म्हणजे जी वाटचाल चाललेली आहे SITची आणि याची, त्याच्याबद्दल समाधानी आहोतच ना. अच्छा. परंतु त्या समाधानाबरोबर आणखी सुधारणा होणं गरजेचं आहे. तर संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, जर वाल्मिक कराडला मौका लागला नाही तर मी 20 टावरवरती उतरून मला आंदोलन करावं लागेल, चढून त्याच्यावरती. आत्ताच धनंजय बोलल्याचं मला कळालं. तो धनंजय एकटा नाही बोललेला, ते गाव जे आहे मस्साजोग, हो, मस्साजोग अख्खं गाव निवेदन द्यायचं म्हणतंय की आम्ही अमुक अमुक तारखेपर्यंत, आणि मुळात जो जबाब दिलेला आहे त्या जबाबामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी. बरोबर. जबाबामध्ये नाव घेतल्याच्या नंतर त्यांना सुट्टी त्यातनं मिळेल असं मला काय वाटत नाही. ओके. एक दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामस्थ उचकलेत आता. एक गाव, अख्खं गावच म्हणतंय की आम्ही आत्मदहन करतो. आता हे बघा, त्यांच्या घरातलं माणूस गेलेलं आहे. आणि हा संतोष जो आहे ना, तुम्ही त्याचे फोटो पाहिलेत का? अतिशय लागवी दिसतो तो. त्याचा चेहरा हसरा किती आहे, काय खो खो खेळताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल म्हणजे फ्लुएंट हसरं आहे. बरोबर. हे बघा, चांगलं हसणं कोणाच्या नशिबात नसतं.
मधुबालाचं हसणं, म्हणजे यात ते उदाहरण देणं बरोबर नाही, परंतु मी वाचनात जे आलेलं आहे की अमुक अमुक एका नटीचं हसणं इतकं नॅचरल हसणं कोणाच्या नशिबी नाही. त्याच्यानंतर ते पुढच्या नटीच्या एखाद दुसऱ्याचं आलं. पण संतोष देशमुखचं जे हसणं आहे ना, हसरा चेहरा आहे, त्याच्यावरून एकंदरीत त्याची वृत्ती लक्षात येते की त्याच्या मनामध्ये कदाचित कोणाबद्दलही कधी दुजाभाव आला नसेल किंवा किलमिश नसावं आपण म्हणतो. किलमिशसुद्धा नसेल. इतक्या चांगल्या लेकराला तुम्ही इतक्या भयानक पद्धतीने मारलं. आज तुम्ही आजही परळीमध्ये किंवा काल एका सरपंचाचा राखेच्या डंपरनं उडून त्याचा आता काय म्हणूया हत्या झाली असं म्हणता येईल आपल्याला. अपघात वगैरे की अपघात आहे, अपघात आहे का घात आहे याच्यावरती आज बोलणं मला वाटतं उचित होणार. पण याचा अर्थ परळीमधलं अजूनही ते जे राखे लँड स्कॅम तो आपण म्हणतो राखेचा फ्लाय ॲश उचलायचा धंदा अजूनही बंद झालेला नाही. अजूनही परळीची पोलीस सुधारलेली नाही. जरी आमचे SP आले तर त्यांचं फक्त पेपरलाच कडकपणा वाचतोय आम्ही. खाली काय आहे का नाही माहिती नाही, त्याच्या बाबतीमध्ये माहिती घेऊन बोलू. परंतु क्षीरसागर नावाचा एक दलित समाजाचा मला वाटतं ते सरपंच आहे त्या सौंदाणा गावचा. त्या सौंदाणा गावच्या सरपंचाला टिप्पर मारलं. त्याची नंबर प्लेट पडली तिथं. त्या नंबर प्लेटवरून ते टिप्पर ओळखू आलं. ते टिप्पर जे आहे ते राखेच्या माफियांचंच आहे. जो कोणी राखेचा माफिया आहे त्यांनी घात केला आहे का अपघात केला आहे माहिती नाही, पण एका सरपंचाचा जीव मात्र रात्री घेतला. परळीमध्ये जीव जाणं बिणं म्हणजे काय किडे मुंगे मारण्यासारखंच प्रकार आहे. त्यांना काय, कारण 109 एका वर्षात जे हे झाले म्हणजे नाही बिगर ह्याचे चेहरा म्हणजे बिगर ओळखीचे 109 मृतदेह सापडले. त्यातले फक्त 4च आयडेंटिफाय झाले, बाकी 105 तसेच जाळण्यात आले. म्हणजे त्याला आई नाही, बाप नाही, चुलता नाही, चाचा मामा काहीच नाही, खाला नाही, कोणीच नाही. अशी पद्धतीचे 104 105 झाले. आणि त्याच्याबद्दल तिथल्या नेतृत्वालाही काही वाटत नाही आणि लोकांनाही काही वाटतंय का नाही असा प्रश्न आहे. आणि लोक दबा धरून घाबरून हे प्रश्न बाहेर सांगत नाही. याचा अर्थ असा होतो. संतोष देशमुख यांचा खून झाला हे तुम्हाला केव्हा कळालं होतं? नाही, संतोष देशमुखचा खून 9 तारखेला झाला. लगेच मला 10 तारखेला नोंद झालेलं होतं. परंतु काय खून होतात, खून झाला असेल, पण त्याची पेपरला बातमी सुरुवातीला काही डेंजर जास्त आलं नाही. सुरुवातीला मला वाटतं ते लोक बॉडी ताब्यात घेण्यात खूप हे आले. तिथं मनोज दादा गेले होते. मग त्यांनी शेवटी वेळ बराच झाला, त्यांनीच समज काढली की बाबा जाऊ द्या आता बॉडी तरी ताब्यात घ्या. पण तोपर्यंत लोक मोर्चाने रस्त्यावर आली, मस्साजोगचे लोक, बाहेरचे लोक रस्त्यावर आली. आणि मग ते लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते रस्त्यावरती येत आहेत, काय होत आहेत म्हणून आपण गेलं पाहिजे. परंतु त्यावेळेस आम्ही होतो तिकडे अधिवेशनाच्या याच्या कामात, तर त्याच्यामुळे यायला उशीर झाला आणि 12 तारखेला गेलो मी तिथं. माझ्या अगोदर 11 तारखेला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीडचे आमदार संदीप भैया हे दोघंजण गेले होते. त्यांचं बाईट वगैरे मी ते सगळं पाहिलं. पण मी पटकन मग तिथून नागपूरवरनं निघालो आणि 12 तारखेला सकाळी माझ्या घरी नाही मी विमानाने आलो संभाजीनगरला. संभाजीनगरवरून जे निघालो ते चहाही न पिता मी डायरेक्ट ह्याला गेलो मस्साजोग. आणि मस्साजोगला गेल्याच्या नंतर त्यांनी ज्या माहिती सांगितली त्याच्यावरून क्विक माझ्या लक्षात आलं हे फार डेंजर झालेलं आहे. मग तिथून मी पोलीस स्टेशनला गेलो. तुम्ही काय पद्धतीने हे केलं आहे ते विचारलं. मग मी बीडला गेलो, CS ला विचारलो. मग ते CSने जे माहिती मला दिली त्याच्यातनं सिरियसनेस माझ्या सिव्हिल सर्जन यांनी सांगितलं की ही मर्डर हा काही सोपा साधा मर्डर नाही, हा मर्डर अशा पद्धतीचा आहे. म्हणून मग मी उचकलो तिथून. पण हे सगळं आका आणि आकाच्या लोकांचं आहे हे तुम्ही केव्हा ठरवलं की तुमच्या लक्षात कसं आलं हे? अहो हे जे लोक आहेत ना हे लोकमानाचे हे सर्वच्या सर्व वाल्मिक कराडांचे लोक आहेत.
हे दुसरं तिसरं सांगायची काही गरजच गरज नाही नाही. पडली. हे जे सुदर्शन घुले अँड कंपनी ही जी आहे ही ट्रॅक्टर चोरीमध्ये आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की साखर कारखाना आहे, एक तुम्ही मुकादम आहे, त्याच्यात वंजारी समाजाचे सुद्धा मुकादम आले. तुम्ही बडे नावाचे मुकादम आहेत किंवा तुम्ही सानप नावाचे आहेत, मुंडे नावाचे आहेत. तुमचं समजा 20 लाख रुपये तुमच्याकडे एखाद्याच्या कारखान्याचे असले तर ते कारखाने काय करायचे की ह्या मुकादमाने पैसे नाही भरले. बरं काय आहे, कधी कधी माणसाच्या लक्षात न राहता सुद्धा, कारण आमच्या इकडचे साधारणतः धारूर, वडवणी, माजलगाव आणि केज काढले मुकादम जे आहेत फार टपारे मुकादम आहेत. 550, 650 वाहनं, 700 वाहनं, एवढ्या वाहनं, आणि तो सगळा बेल्ट जो आहे तो कर्नाटकाला ऊस तोडायला जातो. कर्नाटकामधल्या कारखान्यांच्या हे सुपाऱ्या घ्यायचे हे लोक. अच्छा. आणि सुपाऱ्या घेऊन मग 12 लाखापैकी 6 लाख तुम्हाला, 20 लाखापैकी 6 लाख तुम्हाला, कधी कधी कारखाने म्हणायचे 7 लाख तुम्हाला. मग तिकडनं 7 लाख, मग कारखान्याला काय वाटायचं, ह्याच्याकडनं काहीच येत नाही तर 13 लाख येत आहेत बाबा. 13 लाख कारखान्याला आणि 7 लाख यांना. मग हे 7 लाखासाठी कोणताही मुकदम उचलणार, मुकदमाचं पोरग उचलणार कोणाच्या, वंजारी समाजाच्या लोकांचे. हे असे उद्योग हे लोक करत होते. हे आणि हे सगळं नोंद होतं कुणाला, आकाला पूर्णपणे माहीत होतं, विष्णू चाटेला पूर्णपणे माहीत होतं. म्हणजे आणि ट्रॅक्टर चोरलेले ऑन रेकॉर्ड आहेत. रेकॉर्डिंगसुद्धा मला एका युसुफ वडगाव ते शेवटचं गाव आहे त्या गावच्या लोकांनी मला आणून दाखवलं की बाबा हे बघा हे रेकॉर्डिंग, त्याच्यात सुदर्शन घुलेची रेकॉर्डिंग आहे, आम्ही अमक्याचा ट्रॅक्टरचा कसा चोरी केला आहे. मग हे चोऱ्या करता करता हे जे गँग आहेत ह्या गँग वाल्मिक अण्णाला टच झाल्या. मग वाल्मिक अण्णांनी हे इथं वापरायला सुरुवात केल्या. कुठं की हे अवादा कंपनी जे आहे, अवादा कंपनीच्या विरोधात त्या ठिकाणी वापरायला सुरू केलं. सरळ सरळ आहे ना, याच्यात दुसरं तिसरं फक्त काय, पोलीस पूर्णपणे मला वाटतं त्याचं सगळं सर्किट जोडून वाल्मिक कराड यांना डायरेक्ट ते तिथं घेतील आणि मग ते मोकाय लागेल 302ला. पण तुम्ही जेव्हा सगळ्या विधान भवनामध्ये आवाज उठवला, तुमचे अधिवेशन त्या मुद्द्यावरती सगळं गाजलं, नंतरही तुमच्या अनेक सभा झाल्या, पण हे तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही बीडची बदनामी करत आहात तुमच्या भाषणांमधनं, तुमच्या अशा वक्तव्यांमुळे, अशी प्रतिक्रिया खुद्द पंकजा मुंडे यांनी पण दिलेली आहे. नाही, पंकजाताई कशा बोलल्या मला काय माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की एक 12 डिसेंबरचं धनंजय मुंडे साहेबांचं स्टेटमेंट, ते स्टेटमेंट त्यांचं चुकलेलं आहे. तिथं ते काय म्हणतात, अनेक ह्या जिल्ह्यात घटना होती, त्या जिल्ह्यात घटना होती, महाराष्ट्रात घटना होती, देशात कुठे बी घटना होती. हे त्यांचं वाक्य आहे, मी नाही. म्हणजे त्यांचं त्यावेळेस 60,000 मीटरवरतीच विमान होतं. असं मला वाटतं पंकजाताईंचं सुद्धा कालचं स्टेटमेंट चुकलेलं आहे. त्यासुद्धा म्हणल्यात या जिल्ह्यात असं झालं, नागपूरमध्ये तसं झालं. एक तर नागपूरच त्यांना का दाखवायचं होतं हे मला माहीत नाही. नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, मग नागपूरला पॉईंट आऊट करायचं होतं का काय मला माहीत नाही. पण त्याही म्हणल्यात की बाकीच्या जिल्ह्यात घटना, बाकीच्या जिल्ह्यात घटना घडतात त्या पंकजाताई वेगळ्या, ही घटना वेगळी आहे अजूनही. आणि हा कोण आहे, हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभेला संतोष देशमुख एका बूथवर एजंट आहे आणि धनंजय देशमुख एका बूथवर एजंट. अजूनही पंकजाताईला माहीत नसलं तर जरा कागदपत्र मागून घ्या म्हणा. तुम्ही अजून तर भेटायला गेलाच नाही तिथं, व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंगवरती बोललात. आता तरी काय तुम्ही गेलं तर कोण काय म्हणणार आहे का तिथं, जा ना भेटायला तर गेलेच नाही बूथ प्रमुखाला. इथून पुढं कोणता बूथ प्रमुख तुमचा बूथ प्रमुख होईल. अशा ह्याच्यामध्ये हाराकिरीच्या ह्याच्यामध्ये बूथ प्रमुखाची हत्या झाली नाही. बूथ प्रमुख राजकारणामध्ये बूथावर उभं राहणारे माणसं लागतात आम्हाला, राजकारणी माणसं. बरोबर. असे सहजासहजी मिळत नाहीत कोणाला. तुम्ही राहता का आष्टी मतदारसंघात उभा, तुम्ही डायरेक्ट उभा राहायचं, लेट्सअपचे संपादक यांचा अमुक खून आणि लगेच चालू करा. कोणी तुम्हाला एजंट भेटणार नाही. तर तुमचा एजंट आहे एजंट. आणि त्या ज्या बोललेल्या आहेत त्या वाक्याला सुद्धा माझं ऑब्जेक्शन आहे
की इतर जिल्ह्यात ज्या घटना होतात तसं नाही आहे. ही घटना युनिक घटना झालेली आहे. ही देशामध्ये सगळ्यात खतरनाक राज्यामध्ये सुद्धा नाही. हिचं तंदूरकांडाशी सुद्धा तंदूरकांड याच्या पुढं कमी पडतंय. आणि आत्ताची जी घटना त्या आफताब का काय नावाच्या यांनी केलं तो उद्योग दिल्लीमध्ये तुकडे तुकडे केले आणि कुठं तलावात टाकले, कुठं इकडं टाकले, तिकडं. त्या घटनेपेक्षा सुद्धा ब्रुटल घटना आहे. 350 ठोके मारले गेलेत त्याला. 1 इंच जागा सुद्धा शिल्लक नाही त्याची. आणि तुम्ही उदाहरणं देताना इतर जिल्ह्यामध्ये घटना होतात. आणि बीडची बदनामी आमच्यामुळं बीडची होत नाही. बीडची बदनामी फक्त आणि तुमचं फक्त परळीमुळं व्हायला लागली. ओके. ते परळीमुळं बीडची बदनामी होते. कारण सगळ्या घटनामध्ये तुम्हीच परळीवाले, खंडणीमध्ये तुम्हीच सापडतात, खुनामध्ये तुम्हीच, राखेत तुम्हीच, वाळू तुम्हीच उपसायची, सोनपेठ आणि इकडचं. हां, पीक विम्याचा घोटाळा तुमच्याच लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रात पीक विमे भरायचे. मग पीक विम्यात तुम्हीच. बीड जिल्ह्यातले 11 तालुक्यापैकी 10 तालुके कोणी विमा भरत नाही बोगस. एकच तालुका का भरतो? आणि याची सुरुवात DCC बँकेतून झालेली आहे. 200 कोटी रुपयाचा फ्रॉड झालेला आहे आमच्या DCC. 68 कोटी रुपये परत पाठवले गेलेले. ती सुद्धा केस मी ओपन करणार आहे. ओके. आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले कोण कोण अडकायचेत ना ते सुद्धा मोक्यात अडकतील. ओके. इतकं ते प्रकरण गंभीर आहे. मग 200 कोटी रुपये काय थोडा आहे का? 100 कोटीच्या वरती ईडीची चौकशी लागते ना. बरोबर. मग लागू द्या आमच्या DCC बँकेची ईडी चौकशी. ज्यांनी ज्यांनी फ्रॉड केले असतील ते जातील ना. तेव्हा अध्यक्ष कोण होतं? ते कोण होतं काय होतं मला म्हणायचं नाही. सखाराम असो, तुकाराम असो, विश्वासराव असो, नाही तर पानिपतमध्ये गेलेले विश्वासराव, हां, कोणी बी असो. माझं म्हणणं आहे की तो जो 200 कोटीचा घोटाळा झाला आहे ना, मी त्याचं ईडीला पत्र देणार आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र देणार. पहिल्यांदा 200 कोटीचा घोटाळा चेक करा आणि नंतर हा 2000, 4000, 5000 कोटीचा घोटाळा महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये परळीचेच लोक विमा भरतायत आणि ते विमा अतिशय साळसूदपणे, अतिशय प्लॅनबद्ध त्या ठिकाणी भरतायत. त्यांची मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्याची चौकशी लावतो मी. उद्याच्याला पत्र देतो CM साहेब. ओके. यांची काही टोळी आहे ही परळीच्या लोकांची, विमेवाल्यांची? 100% ही टोळी आहे. आणि पुन्हा आकाशी आका आणि आकाचे आका यांच्याशी संबंधित आहे. यांच्याशी संबंध? हां, आता ते पंकजाताईशी संबंधित आहेत का नाही मला माहिती नाही. बरं. पण ते जर त्यांच्याशी संबंधित असतील तर त्यांना मोकामध्ये जावं लागेल. बाकीच्यांना त्यांचे अंडरचे जे असते. मला असं वाटतं की याच्यामध्ये यांच्याशी किती संबंधित आहेत हे माहिती नाही. पण हे मला वाटतं हे हिंट देत असावेत आणि त्याच्या पद्धतीने ते पुढचं काम करीत असावेत. ओके. त्यांचा कोणतरी गाईड आहे? आणि एक आमच्या इथले सारडा म्हणून जे मला वाटतं ही केस जी DCC बँक, हो, सारडा नावाचे चेअरमन होते, त्यांच्या कालावधीतले आहे सारडा. सारडांचा मुलगा. ओके. एक सारडा नावावरून मला आठवलं, बियाणी आत्महत्या प्रकरण एक सोशल मीडियावर फार गाजते की त्याच्याबद्दल तुम्ही बोला, त्याच्याबद्दल तुम्ही बोला. आमचे जे व्हिडिओ असतात त्याच्यावर खाली कॉमेंट असतात. तर काय बियाणी आत्महत्या? सस्पेन्सिव्ह आहे ती. बरं. त्याच्यामध्ये कोणीतरी जबाबदार आहे, पण त्याच्यात मला वाटतं पुरावे सापडतील असं वाटत नाही. पण काय केस काय आहे नक्की ती? नाही, केस ते मी नाही सांगणार. ती केस जिथं सांगायची तिथं सांगेल, मीडियावरती नाही सांग. ओके. इतकी सेन्सिटिव्ह आहे? सेन्सिटिव्ह आहे, सब्जेक्ट वेगळा आहे. एखाद्याच्या घराची बदनामी नको म्हणून मी ती काही गोष्ट तुम्हाला सांगणार. ओके. हे कॅमेरा बंद झाल्यावर सांगाल. ठीक आहे, काय हरकत नाही. आता सेन्सिटिव्ह असल्यामुळं आपण त्याच्यावर नंतर बोलूया. एखाद्याच्या कुटुंबाची बदनामी नको. बरोबर. शेवटी त्यांनाही लेकरं आहेत, बाळ आहेत. बरोबर. ओके. आणखीन याच्यामधला तुमच्यावर जो एक आक्षेप घेतला जातो की तुम्ही OBC विरुद्ध मराठा असा वाद पेटवता, असा एक आक्षेप घेतला जातो, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काय संबंध हो. कालची जी निवडणूक झालेली त्या निवडणुकीमध्ये भीमराव धोंडे साहेब हे ऑदर बॅकवर्ड क्लासचे म्हणजे माळी समाजाचे उमेदवार आहेत. माझ्या विरोधात 2 नंबरला राहील. मी 3 नंबर 4 नंबर यांचं काय काढत. आणि त्यांना
डायरेक्टली माझा तर स्पष्टच आरोप आहे ना की पंकजाताईंनीच त्यांना उभं केलं, त्याशिवाय ते उभं. आणि ते खाजगीत सांगतात ना, त्यांनी सांगितलं म्हणूनच मी उभा राहिलो. आम्हाला काय आमचे हमारे जासूस कोने कोने में काय आहे ना असरानीचा डायलॉग शोलेमधला, तसं हमारे जासूस सगळीकडे असतात. त्या जासूसांनी सांगितलं आम्हाला, त्यांनी म्हणल्याशिवाय हे काय उभे राहिले नाही. माळी समाजाच्या गावामध्ये जिथं मराठा समाजाचं 30% मतदान आहे, 70% माळी समाजाचं मतदान आहे, त्या गावामध्ये भीमराव धोंडे साहेबांना 300 मतं होते आणि मला 850 मतं होते. ओके. मग कसला आला ओबीसी मराठा काय? एक. दुसरी गोष्ट, मायक्रो ओबीसी जो आहे तो माझ्याशी एवढा एकनिष्ठ आहे, एवढा. कारण मायक्रो ओबीसीवर लक्ष द्यावं लागतं साहेब. त्याच्यावरती कोणी अन्याय केला मेजर समाजाने तर सांगावं लागतं, तुझं हे चुकलेलं आहे, अजिबात त्या गरीब कुंभाराला, सुताराला, लोहाराला कोणाला त्रास देऊ नका, हे सांगण्याची हिंमत आमच्याजवळ आहे. पंकजाताई फक्त भाषणावर ओबीसी करून नाही जमत, खाली ओबीसी करावा लागतो. धनगर समाजाचं आणि माझं नातं फार वेगळं आहे. ते धनगर समाज 90% मतं मला आहे आत्ता, 90%, नॉट 89 सुद्धा नाही, 90%. मग त्यावेळेसही हे सगळं चाललं. वंजारी समाजाच्या माझ्याबरोबर प्रामाणिक 30-35% मतं आहेत माझ्याबरोबर. अच्छा. ते मुंडे साहेबांच्या विरोधात उभा होतो त्यावेळेस बी पडलेले आहेत ना. मला वाटतं जे नेते मंडळीत आमचे हे दोघं जण, धनुभाऊ आणि पंकजाताई, यांनी 2014च्या आकडेवारी बघितली पाहिजे ना. साहेबांच्या एवढ्या उंचीचा उमेदवार बरं का, आणि माझ्यासारखा छोटा उमेदवार, मी तसा एकदम छोटा आहे ना. ते माझे गुरु, मी चेला. शेवटी काय, गुरुची विद्या गुरुलाच माहीत असते. आणि आजचे दिन आने वाले हे मोदी साहेबांचं वातावरण त्यावेळेस. कारण एका शब्दात 2 लाख 3 लाखाची सभा असेल आणि मोदीजी जर म्हणाले आजचे दिन, 3 लाख लोक एका स्वरात म्हणत होते आने वाले. बरोबर. तसल्या निवडणुकीत सुद्धा मला 5,04,000 मतं आहेत. आणि त्याही वेळेस माझे माणसं, वंजारी समाजातले जे कार्यकर्ते आहेत माझे जीवाभावाचे, ते बूथवर थांबून होते. दिवसभर बूथवर थांबून. तिथं मला कुठं 20% मतं पडले, 25 पडले, 30 पडले, 35 पडले, मला मतं पडलेली होती. आणि आत्ता कालच्या लोकसभेच्या वेळेस उलटं वातावरण झालं. 10 वर्षाच्या नंतर बघा वातावरण. मराठा समाजाच्या गावात माझे जे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे, त्यांना कुणी त्या गावातल्या लोकांनी हिणवलं, याचं आडनाव सानप ठेवा, याचं आंधळे ठेवा, याचं गर्जे ठेवा. ती सुद्धा बदनामी आम्ही सहन करून घेतली. आम्ही प्रामाणिकपणे पंकजाताईंनाच मतं त्या ठिकाणी दिली. 32,236 समथिंगचं लीड आमच्या मतदारसंघातून आम्ही त्यांना दिलं. पण निवडणुकीच्या नंतर मात्र त्यांनी पण जाऊ दे, त्यांनी जसं वागलं ते वागलं. परंतु आता बी जर त्या म्हणत असतील की माझ्यामुळं बीडची बदनामी होती, बीडची बदनामी तुम्ही मारलेल्या माणसांमुळं होती, तुमच्या राख्यामुळं होती. तुमच्या इथं भाजीपाल्यासारख्या लोक पिस्तूल वाटतात. तुम्ही कुणी वाटले? वाल्मिक अण्णांनी, धनंजय मुंडेंनीच वाटले ना इतके पिस्तूल. आम्ही सांगितलं होतं का ह्यांना पिस्तूल द्या म्हणून? कोणी पिस्तूल घेऊन हिंडतोय असं उलिसक वर दाखवते, हे दाखवतात, लग्न कार्यात जातात, ऐसा करेंगे देखो हमारे पास ठॅन. गरीब माणसं घाबरत आहेत, नको ह्यांच्या नादी लागायला. याचा अर्थ असा नाही आहे ना की उद्याच्याला तुम्ही नेक्स्ट जनरेशनला काय देता. बरोबर. आणि तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वाल्मिक कराड कसे हिरो आहेत, अरे तुम्ही हा जर आदर्श समाजाला दाखवायला लागले तर उद्याच्याला काय व्हायचं. एक मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तो की तुम्ही आत्ता 2 महिन्यापासून तुम्ही वाल्मिक कराडांच्या विरोधात बोलत होता. ही जी मुलं आहेत, जी मुलं पिस्तूल लावत आहेत, राखेतनं गैरव्यवहार करतायत, तेव्हा तुम्ही का नाही बोललात? तुम्हाला आत्ता इतकं हे बघा, आम्ही का बोललो नाही याचं एक कारण आहे तुम्हाला स्पष्टपणे. यांचं कार्यक्षेत्र त्यांच्या मतदारसंघापुरतं होतं. बरं. राखेचं, वाळूचं, यांनी कार्यक्षेत्र पुढं सरकवलं. बरं. ते पार आमच्या पाटोदा तालुक्यापर्यंत आले. पण विधानसभेतला आमदार मी नव्हतो, बाळासाहेब आजबे होते. मी काय म्हटलं की बाबा
आपण जर मध्ये काही बोललो तर हे काय म्हणतील की तुमचा मतदारसंघ आहे का. मी 3 जिल्ह्याचा आमदार होतो. म्हणजे त्यावेळेस मी विधान परिषद होते तेव्हा विधान तुम्ही. परिषद हो. पंकजाताई आणि देवेंद्रजींमुळेच मी ती निवडणूक लढली होतो. पण तरी बी मी 1-2 वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न कोणाला? केला. वाल्मिक कराडांना बर. की वाल्मिकांना, कारण आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं तर बोलणंच होत नव्हतं ना. त्याच्यावर मी येणार आहे, पण आधी हा मुद्दा हा, वाल्मिकांना तर तुम्ही समजावून सांगितलं. वाल्मिकांना तुमचं कार्यक्षेत्र फार चुकीच्या पद्धतीने चाललंय आणि तुम्ही पोरासोरांच्या हातामध्ये हे जे कट्टे फट्टे बट्टे देताय, ही संस्कृती आमच्या इकडे आणू नका. पाठवद्यात तुम्ही इकडे आणू नका, परंतु तुमची तिकडंच ठेवा. पण तरी बी ते येत राहिले, चालू राहिले. त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी? त्यांनी उत्तर नाही 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 नाही, मी नाही असं करीत, मी नाही तसं करीत. काय त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत एक तिथं, व्यक्तिगत आहे, आपण आपल्याला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण सर्वात जास्त प्रॉपर्टी ज्या पत्नीच्या नावे सापडते आता, त्या दिघोळ ह्या गावी राहतात. आमचं अनपटवाडी गाव आहे त्याच्या पलीकडे. मग त्यांचं येणं जाणं वाढलं. ते रामकृष्ण बांगर साहेबाचं त्यांचं मध्ये फार जमलं. त्या रामकृष्ण बांगरांच्या वाढदिवसाला 1 कोटी रुपये खर्च. आम्ही म्हणलं अरे बांगर तर कर्जात आहे, 1 कोटी रुपये कुठून खर्च करतो. यांनीच 1 कोटी रुपये दिले. त्यांना ताकद द्यायचं काय कारण होतं? आमच्या विरोधात ताकद द्यायचं कारण होतं? फक्त आमच्या विरोधात ताकद द्यायची नाही, डायरेक्ट त्यांचे माणसं तयार करायची. त्या बदल्यात मला वाटतं ते काहीतरी त्यांच्या कारखान्याची एक जमीन आहे ती त्यांना द्यायची होती, यांची संस्था काहीतरी द्यायची होती. त्यांचं काय चाललं होतं आम्हाला माहीत नाही. पण मग त्याच्यामुळं वावर जो आहे, आणि वावर करताना पैशाचा उदामादाच ना. इतके पैसे जास्त झाले ते कोणाला बी द्यायचे. एखाद्या महाराजाच्या पाया पडलं की लगेच त्याला 5 लाख नाही 10 लाख देऊन टाकायचे. असे बी काही उद्योग यांनी केले. मग त्याचा विपरीत परिणाम मला ज्यावेळेस दिसायला लागला तर मी त्यांना सांगितलं की हे तुमचं कार्यक्षेत्र वाढतं आहे चुकीच्या पद्धतीने. त्यांना मध्ये मध्ये तर त्यांचं असं माइंडमध्ये आलं तर मला वाटतं, कारण आमच्या इकडं त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला आले त्यावेळेस आष्टीका आमदार कैसा हो, वाल्मिकांना जायचा हो, अशा सुद्धा घोषणा झाल्या होत्या. ओके. आमच्या आष्टी मतदारसंघात. तर त्या कानावर आल्या माझ्या. पण मी म्हणलं बाबा हे कशाला येतील हे, जरी आले असते तरी मग लढवावं तर लागलेच असते ना निवडणूक. आणि तिथून हा जो केजचा पट्टा आहे, हे 600 मेगावॅट 900 मेगावॅट. आणि ह्या विंडमध्ये मध्ये एक अडचण आली होती. केंद्र सरकारच्या डिफेन्स विभागाने एक ऑर्डिनन्स काढला होता. त्याच्यामध्ये पाटोदा तालुक्यातल्या ह्या सगळ्या विंडमिल अडचणीत आलत्या. मी स्वतः देवेंद्रजींशी बोललो, नंतर माननीय गडकरी साहेबांशी बोललो. गडकरी साहेबांकडनं एक पत्र घेतलं आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री राजनाथ सिंग साहेबांना बोलले की बाबा हे एरिया कमी करा. त्यातला काही एरिया जामखेडचा साकत आणि आमचा एरिया 50% सुधारवला. राहिलेलं 50% सुद्धा आम्ही सुधारून आणू. विंड पॉवरची जी व्हॅल्युएबल विंड आहे ती 640-840 मीटरवरती असल्यामुळं पाटोदा तालुक्यामध्ये चांगली मिळते, बीडमध्ये मिळते, केजमध्ये मिळते आणि अप टू तुळजापूर तो बेल्ट तसा असतो तिथपर्यंत बरोबर अशी मिळते. तर म्हणलं बाबा हे केंद्र सरकारच्या योजना, केंद्राच्या लिस्टमध्ये आलेली साईट आहे, तर ही झाली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि 2 रुपयाची अर्थप्राप्ती करा, परंतु तुम्ही कोणत्या पद्धतीने. ते डायरेक्ट आमच्या इथलं बंडगर नावाचा एक अधिकारी उचलला गेला. अधिकारी उचलला गेल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याचा फोन आला मला. उचलला गेला म्हणजे बदली झाली? नाही, माणूस उचलून यांनी नेला, यांच्या गुंडांनी पाटोद्यातल्या उचलून नेला. आणि त्याला सांगत होते ते की तुमच्या कंपनीचा प्रवीण O2 कंपनी बहुतेक प्रवीण शर्मा. मग त्या प्रवीण शर्माचा मला फोन आला, सर हम आपके एरिया में काम कर रहे हैं और हमारा आदमी उठा के लेके जा रहे हैं. म्हणलं किधर लेके जा रहे थे? ते म्हणले परळी को लेके जा रहे. मग मी परत वाल्मिकांना फोन केला की तो माणूस जिथं असेल तिथून सोडून द्या, नाहीतर आता तुमचं माझंच भांडण लागेल. लगेच सोडायचा म्हणलं तो माणूस. अजिबात त्या माणसाला न्यायचा नाही. काय आहे की यशवंत सिन्हा साहेबांचा मुलगा जयंत सिन्हा, तर त्यांचे आणि माझे संबंध 2011-12ला आलेले.
आता ते यशवंत सिन्हा साहेब आमच्या पार्टीत नाही आहेत, पण त्यांचा मुलगा मला वाटतं आजही भारतीय जनता पार्टीचेच खासदार आहे. तर त्यांचे माझे संबंध आलेले होते. त्यांनी मला फ़ोन किया कि दस साहब क्या यार तुम्हारे एरिया में हमने काम किया 11, 12, 13 को 14 को, वहाँ पे हमको कुछ तकलीफ नहीं हुई. अभी एक नया GR आहे. यशवंत सिन्हा साहेबासारख्या त्या रिन्यू पॉवरच्या मालकाचा फोन आल्यावर आम्ही काम नाही करायचं, फोन नाही करायचं. फोन केला. आत्रीवाल नावाचा एक इंदोरचा कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला कुत्रीच्या वेळेने मारलं. त्याचं सगळं गाड्या फड्या फोडून टाकल्या. या कधीच्या घटना सांगताय या तुम्ही? सगळ्या घटना पाठीमागच्या एक 6, 7, 8 महिन्याच्या. धनंजय मुंडे साहेब परत पालकमंत्री झाले का, पहिलं आमचं 2 जणांचा दोस्ताना होता, आता 3घांचा याराना झाला. मग हे 3घांचा तिसरा जे पार्टनर आमच्यात आला तेव्हापासून यांचं प्रचंड, कारण परत पालकमंत्री झाले. ते होत असताना आम्ही म्हणलो होतो मुख्यमंत्र्यांना की यांना पालकमंत्री करू नका, एक तर आमचे सावे साहेब आहेत, आहे ॲज इट इज त्यांनाच ठेवा. नाही म्हणले राष्ट्रवादीचे जास्त आमदार आले गेल. आम्ही आपलं चिडीचू गप्प बसलो. पण पालकमंत्री झाल्याचा फटका हा बसला. ओटोचा माणूस उचला, आय एनर्जीचा माणूस उचला, रिन्यू पॉवरचा माणूस उचला, लगेच गोली मार भेजेंगे, निकालो माल, हे असले धंदे चालू झाले. पण या सगळ्या तुमच्या बोलण्याचा अर्थ वाल्मिक कराड यांच्या राजकीय टार्गेटवर तुम्ही होता? नाही, राजकीय टार्गेट नाही. त्याच्यानंतर त्यांच्या टार्गेटवर मी आलो. मग त्यांनी एक उद्योग केला माझ्या बाबतीमध्ये, अतिशय हीन दर्जाचा उद्योग केला. ठीक आहे, सांगेल मी योग्य वेळ आल्यावर. कारण नंतर तो सांगायला गेलो तर लोक काय म्हणतील की बाबा तुमचं आणि त्यांचं ते होतं, माझं आणि त्यांचं तेच काही किरकोळ नव्हतं. माझं आणि त्यांचे कंपनीचे सगळे लोक एकदा माझ्याकडे आले, सगळ्या कंपनी. म्हणले दस साहब तुम्हारे जिल्हे में क्या चल रहा है, काय नाही. धनंजय मुंडेंना सुद्धा मी जाऊन म्हणलं की धनंजय मुंडे साहेब, हे जे चाललेलं आहे, तुम्हाला 2-5 रुपये, एकतर तुमची काय मालकी नाही आहे बीड जिल्हा. त्यांनी असं समजलं साहेब, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं म्हणजे आम्ही जिल्ह्याचे बापच झालो. जिल्ह्यात सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्याशिवाय झाल्या नाही. आणि मी त्याच्यात फारसं लक्ष घालत नव्हतो का, की बाबा आपण आमदार नाही आहेत. मला वाटायचं बाळासाहेब आजबे हे लक्ष घालत आहेत, त्यांचं चालू आहे, आपण कशाला या भानगडीत. मी भानगडीत पडलो नाही. पण ज्यावेळेस यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाचा फोन आला, बाकीच्या कंपन्यांचे फोन आले, लक्ष घालणं ही जबाबदारी माझी होती. म्हणून मी त्यांना लक्ष घातलं. तर लक्ष घातलं तर ते मग तर जास्तच आष्टी पाठवतं की आमदार कैसा हो. म्हणलं येऊ द्या वाल्मिकांना, काय फरक पडतो. मग लोकसभेच्या वेळेस आम्ही आमचं प्रामाणिक काम केलं, त्यांचं त्यांनी केलं. पंकजाताईन ते एकत्र झाले, दोघंही धनुभाऊ. ते आम्हाला आनंद झाला. ठीक आहे बाबा, बहीण भावंड एकत्र झालेत. आम्ही एवढेच हे पाळलं. धनंजय मुंडे यांना मी भेटतसुद्धा नव्हतो की बाबा पंकजाताईला राग येईल की माझा माणूस त्यांना कसं काय भेटतो, अमुक होतो. मी भेटलो सुद्धा नाही. पण पंकजाताईंनी बी आम्हाला काय द्यायचं ते दिलं पुढं. परंतु वाल्मिक अण्णा कराड यांना माननीय धनंजय मुंडे यांनी मालक करून ठेवलं आमच्या बीड जिल्ह्यात. आणि त्याच्यामुळं जर का दुर्दैवानं, मी म्हणत नाही सुदैवानं, जर का दुर्दैवानं धनंजय मुंडे यांची कुठे कडी जर जोडली गेली असेल तर ते त्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी ठरेल असं मला वाटतं. ते ठरावं असं माझं मत नाही. परंतु वाल्मिक कराडांच्या बाबतीत तर प्रश्नच येत नाही. वाल्मिक कराड ह्यातले आरोपी आहेतच, त्याला सांगण्याची आणि जबाबामध्ये आरोपी केलं त्यांना. बरोबर, त्यामुळे ते काय त्यांच्याबद्दल काय प्रश्न इकडेच उठून मी पोलिसांना तपास करायचा म्हणलं साहेब, मागच्या 10-15 वर्षापूर्वीचं बी काढतात ना, काय काढायचे. पण याच्यामध्ये एकच झालं की पोलिसांचा एक, फक्त आपण याबद्दलचा एक प्रश्न विचारतो की एक वाल्मिक कराडसारखा आरोपी सापडत नाही, त्या विष्णू चाटेसाठी लोकांना आंदोलन करावं लागतं. हे जे आरोपी पकडले ते पोलिसांनी पकडले की ते शरण आले, म्हणजे पोलिसांच्या एकूण काय थोडंसं मध्ये लोकांनी डिमांड केली CID चौकशी करा. नंतर मी स्वतःच म्हणलो होतो की CIDकडे हा तपास ठेवू नका, हा तपास स्थानिककडेच राहू द्या. आणि एक चांगला SP वगैरे, SP आलेले आहेत नवीन. त्यांच्या माझी अजून एक वेळा भेट झाली त्यांची, मला वाटतं झाली. तुम्ही एकदा निवेदन देऊन आलेलो आहे.
मी का म्हणत होतो की कारण CIDकडे मनुष्यबळ नसतंय खाली. पण साहेबांनी काय केलं, ती ऑर्डर होताना तेली साहेबांचं नाव ऑर्डर करून टाकलं. ऑर्डर झाली, तुम्ही म्हणलं साहेब CIDचे का केले? अरे म्हणले सुरेश, आता नुसते बदल्या केल्या तर उगाच बदनामी होईल. आता लोकांचीच डिमांड होती त्याप्रमाणे CIDची केली. CIDचे IGच्या अध्यक्षतेखाली आणि अध्यक्ष त्यांनी करून टाकलं. खालचे लोक नियुक्त करण्याचं काम दुसऱ्याचं होतं. त्याच्यात काही 2-3 लोक चेंज करणं आवश्यक आहे. नाही, घुसवले नाही म्हणता येणार. आता त्यांना तर तेली साहेबांना काय माहिती, त्यांनी खाली केज पोलीस स्टेशनला विचारलं. केज पोलीस स्टेशनने बक्कल नंबर अमुक टक्कल नंबर असं करून दिले पाठवून. ती तशीच्या तशी झाली. ती यादी आल्याच्या नंतर मग काही लोकांच्यावरती ऑब्जेक्शन होतं. तर ते ऑब्जेक्शन त्यांच्या कुटुंबियांनी घेतलं CM सरांकडं आणि CM साहेबांनी सांगितलं, जे कुटुंब भेटलं त्या दिवशी त्यात एक प्रमुख मागणी होती की हे SITमधले काही लोक बदला, तर ते बदलले जातील. CM सर म्हणलेले आहेत मी ऑर्डर काढतो, पण काय आपलं लाल फितीचा कारभार आहे साहेब आणि ह्याच्यात काही गोष्टी टेक्निकली सुद्धा असतात. हे बाहेर लोकांना सांगता येत नाही. बदल करायचा म्हणल्याच्या नंतर पुन्हा अजून त्याला DGंची परवानगी घेणं आणि CM साहेबांची परवानगी घेणं, या काही गोष्टी आल्या. ती फाईल मूव्ह होती, म्हणून ते थोडासा उशीर लागलेला आहे. बाकी आता हे आक्रोश मोर्चे आणखी कुठे कुठे होणार आहेत तुमचे? हे आक्रोश मोर्चे आमचे नाही आहेत. हे आम्ही थोडीच अरेंज करतोय. एवढाले मोर्चे अरेंज करायचे माझी ऐपत आहे का? माझं सगळंच विकावं लागेल, काहीच शिल्लक राहायचं नाही मला. त्याच्यामुळं आमचं कोणाचं नाही आहे. हे काय होतंय, तिथले समाजाचे लोक एकत्र येत आहेत आणि सगळ्या समाजाचे लोक येतात. ह्याच्यात कसला मराठा आणि कसला OBC आणि कसलं काय, हे उगं नाटक तुम्हाला सांगाल. अरे आम्हाला आमच्या माणसाचं पडलंय, तुम्हाला पालकमंत्री पदाचं पडलंय, तुम्हाला अमकं पडलंय, आम्हाला काय करायचं? कुणी पालकमंत्री झालं काय फक्त एवढंच आहे, टेंडर देऊ नका बाबा कोणाच्या हातात. बरोबर झालात तुम्ही कोणी बी बहीण भावंडापैकी. फक्त हे का जे पॉवर ऑफ अटर्नी दिली ना, तर अशी पॉवर ऑफ अटर्नी दुसरी कोणाला देऊ नका. हे पॉवर ऑफ अटर्नीने नको तिथल्या खरेद्या केल्यात, म्हणजे सरकारी जमिनीच्या खरेद्या केल्या आणि पोट खराबाच्या केल्या आणि नसलेल्या म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कॉमन ॲम्युनिटीजमध्ये बी खरेदी केल्या. तुम्हाला एवढी माहिती कशी मिळते रोज? कशाची? वाल्मी कराडांच्या विरोधातली ही जमिनीची, मालमत्तांची, प्रॉपर्टीची कशी मिळवता तुम्ही? हो साहेब, आम्ही मतदारसंघात राहतो. आम्ही काय हवेतले पुढारी नाही आहेत. रोज लोकांच्या टचमध्ये असलेले लोक. आम्हाला 1 मिनिटात कळतं. तुम्हाला सांगतो, मी माझं कामाचं, मी वेगळ्या कामाचा माणूस. बरं, कसं असतं तुमची पद्धत? मी कोरोनाच्या काळात 24 तास आपला दरवाजा खोलला होता. कोई बी आओ, कोणाची अडचण असं. एवढंच आहे, 10 ते 12 फुटाहून बोलायचो. एक माझ्याकडे छोटी कुत्री आहे, त्या कुत्रीने माणूसच जवळ येऊन देत नव्हतं. पण रस्त्यावरचा कुठलाही वाटसरू आला, कोविड झालेला, त्याला माझ्याच घरी जीव घालायचो. आणि प्रत्येक गाव, मतदारसंघ मोठा आहे 440, पण रोज प्रत्येक गावात काय घटना घडती याची संपूर्ण माहिती माझ्याकडे असते. आणि त्याच्यामुळं जनतेशी नाळ असणारे आम्ही पुढारी आहेत. आम्ही हवेतले पुढारी नाही, बरं का. त्याच्यामुळं आम्ही आपलं येते माहिती, माहिती मिळते. आणि हे जे चाललेलं होतं, हे बाळासाहेब आजबेंना कळालं का नाही मला माहिती नाही, पण मला मात्र कळत होतं. आणि त्यातून तुम्हाला सांगतो, संघर्ष तर आमच्या वाट्याला आलाच ना. 2019ला देवेंद्रजी आमचं जनादेश आम्हाला दिला होता, सरकार आमचं बांधणार होतं. अचानक आमचं भरलेलं ताट उचललं आणि दुसरीकडे गेलं. बरोबर. आणि गेलं मग तिथून आमच्या मागं बी लागले हे लोक. बरोबर. जे निवडून आलते आमच्या इथले आमदार, ते आणि काही ठराविक लोक हे फार पवार साहेबांपाशी बैठक घ्यायला, आमच्यावर गुन्हे दाखल करावा. माझ्या कुटुंबावर स्वतःवर गुन्हे दाखल झाले, माझ्यावर गुन्हे दाखल झाले, माझ्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. 30 गुन्हे दाखल केले यांनी. म्हणजे हे गुन्हे दाखल करायचं सरकार होतं ना मधलं. आणि त्यावेळेस आम्हाला प्रचंड त्रास झाला, मानसिक त्रास झाला. हे काय केस पाताळ झाले, ते 2.5 वर्षाच्या काळातच जास्त गेले. कारण रोज विचार करायचो, अशी परिस्थिती करून ठेवली त्याला. रात्री 11-11:30 वाजता पोलिस घरी पाठवायचे, आहेत का?
मग काय कशासाठी आला? नाही आहेत का, एवढंच पाहायला पाठवलं म्हणले वरून. म्हणलं बरं बरं, आहेत म्हणलं. इथं तुम्हाला काय अटक करायची का? रात्रीची करता येत नाही, सकाळी करा. इथपर्यंतचे प्रकार माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये या लोकांनी वापरले. तुमचं कुठे फार्म हाऊस आहे आणि तुम्ही लोकांना कुठे लपवून ठेवता असं तुमच्यावर पण आरोप होतो? फार्म हाऊस? माझं कुठं फार्म हाऊस आहे? फार्म हाऊस नाही, मी कुठं लोक लपून ठेवत नाही. माझं गायीचा गुराचा गोठा आहे, 100 गायीचा आहे. आता 200 वाढवतोय, 300 गायी करताय. हो. आणि तो बी असा पटांगणात आहे, लपवायला काहीच नाही त्याचं. माझं फार्म हाऊस कुठंच नाही. माझं घर आहे तेवढंच आहे. माझ्या भावाचं एक घर आहे, ते आमच्या बापाने बांधलेलं आहे. त्याला प्लास्टरसुद्धा हाणलं नाही आम्ही अजून, बरं का. बापाने कलर बिलर हाणतो फक्त. त्याच्या पलीकडं आमचं काय फार्म हाऊस नाही. लोक लपवायचे बिपायचे काय. भांडण बिंडण करायचं असलं तर कोणी समोरून आलं तर त्याच्याबरोबर भांडण्याची तयारी आहे ना आमची. पण हे असं कुठं लपवायचं आणि फार्म हाऊसच नाही तर लपवायचं कुठं? आता तिथं फार्म हाऊसमध्ये शेती आहे बाबा, बरं, त्या घासाबिसात लपवत का लोक? काय बोलते कोणीकडं काय म्हण, त्याला काय अर्थच नाही. जी गोष्ट खरी आहे तिथं बोलावं. आणि मला असं वाटतं की धनंजय मुंडे साहेबांनी कोणाला ह्याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा ते जे चाललंय ना त्यांचं आयडिया, ऐसा नाही वैसा, हे फक्त संतोष देशमुखची जो फोकस आहे तो हल्ला पाहिजे. असा जे प्रयत्न करतायत ते टॅक्टिक्स आम्हाला कळतायत. त्यांना वाटत असं यांना काय कळत नाही. तुम्ही माझ्या मागचे आहेत राजकारणामध्ये, तुमच्यापेक्षा काकांवर मी पुढे. तुम्ही कोण कोण आणलं मध्ये, काय काय आणलं, डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं ते झालं नाही. त्याला काय तुमचाच प्रयत्न आहे, हे ओबीसी विरुद्ध ह्याच्यावर गेलं पाहिजे. तसंही काय होताना दिसत नाही. कशाला होईल? तुम्हाला आकाश शब्द कसा काय सुचला? नैसर्गिक देणगी आहे ना साहेब. प्रत्येकाची हे बघा, हजरजबाबीपणा किंवा त्याची बुद्धी, तल्लखता, बरं, आकाचा आका, हे शब्द थोडंसं वाचन आहे ना माझं. बरं, मी वाचतो, जेवढं काही मला वाचता येईल तेवढं वाचतो. तो मुन्नी हा शब्द विचार करून बोलले होते का तो पण असा अचानक आला? मुन्नी हा तुमच्या डोक्यामध्ये आहे तुमची? आहे ना. नाही नाही नाही, मुन्नी राष्ट्रवादीची जी मुन्नी आहे त्या मुन्नीला माहिती आहे. आणि ती मुन्नी महिला भगिनी नाही बरं का. पुन्हा अजून मी एकदा स्पष्टीकरण, जी मुन्नी आहे त्या मुन्नीला पक्क माहिती आहे की हे मलाच बांधलेलं आहे. तुम्ही त्यांना मुन्नी म्हणून बोलवता? मी बोललो होतो एक वेळा मुन्नी. बरं, मी काही नावं घेऊ का त्यांचं? नाही नाही नाही, मी नाव नाही सांगणार. नाही, मी नावं घेतो, तुम्ही हो किंवा नाही म्हणा. हो किंवा नाही, मी कशाच काय म्हणणार. फक्त नावं वाचून दाखवतो. राष्ट्रवादी आरडाओरडा केला किंवा लय फार हे केलं तरी मी सापडणार नाही. सापडायचं नाही. मी नावं घेतो, हो किंवा नाही. नाव घेऊच नका, हो किंवा नाही. मला काय प्रश्नावली थोडीच येतं. नाही, प्रश्न नाही बाबा असं. मी परीक्षेला बसलेलो नाही. नाही अजिबात परीक्षेला तुम्ही बसलेलं नाही बाबा. लोकांना उत्सुकता आहे की बाबा ते, आणि ती उत्सुकता. मुन्नी बोलल्याच्या नंतर उलट बोलणं, त्यावेळेस सांगन ही मुन्नी आहे. मग पण त्या मुन्नीचा काय तुम्हाला कॉन्टॅक्ट झाला नंतर? नाही, मुन्नीचं कॉन्टॅक्ट व्हायची गरजच नाही ना. मुन्नी एकदम ते दुसऱ्या पक्षाची आहे. बरं, मी इकडं आहे, मुन्ना भाई MBBS. आमचं काय. पण मी लोकेशन तरी सांगा मुन्नीचं. कोकणातली आहे, मराठवाड्यातली आहे, बीडमधली आहे? नाही नाही, ती कुठली का असाना राष्ट्रवादीची आहे. बरं, ओके. ती कुठली आहे का गडचिरोलीची आहे मला तरी काय माहिती. परिसर जरा साधारणपणे नाही सांगणारच नाही. बीड जिल्ह्यातले आहे की नाही? नाही, थोडी सस्पेन्स राहू द्या. बीड जिल्हा नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, सस्पेन्स राहू द्या. बरं, काही दिवसात येईल ना मुन्नी, पुढे येईल. मुन्नी येणार आहे पुढे? मुन्नी येईल. तुम्ही तसे दाणे टाकताय? मुन्नी आल्यावर मजा येईल. तुम्ही तसे दाणे टाकताय? काय म्हणलं, हे बारकाले आता सूरज माझ्या विरोधात काय बोलणार. फार लहान आहे तो मुलगा, मिटकरी, माझा मित्र आहे अमोल. आता त्याला कोणतरी मागून म्हणते बोल 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 बोल. आता ते बिचारा ते जे आमदारकी जवळ आली असेल, आता संपत आली असेल विधान परिषद, भेटावं म्हणून ते हातोय गप्पा माझ्या विरोधात काहीतरी. पण तो अमोल मिटकरी, तुम्ही कोणत्या ह्याच्यात बोलता? ह्याच्यात नाही बोलायला पाहिजे. बरोबर. हे काय प्रतिमोर्चे काढणं किंवा प्रति बोलणं ही केस ती नाहीये. बरोबर. तुम्ही मराठा बंजारा किंवा मराठा ओबीसी, हे पक्षीय राजकारण किंवा कोणाबद्दल डूक म्हणून हे प्रकार नाही चाललेला. हा प्रकार कोणता आहे? ब्रुटल मर्डर. बरोबर, राईट. संतोष देशमुख, आणि तो माझ्या भाजपचा बूथ एजंट आहे.
2019ला प्रीतमताईंचा एजंट आहे, 2019ला नमिता मुंदडाचा एजंट आहे, 2024ला पंकजाताईचा एजंट आहे आणि 2024ला परत नमिता मुंदडाचा एजंट आहे. एका बूथवर धनंजय, एका बूथवर संतोष. इतका प्रामाणिक बूथ प्रमुख जर भारतीय जनता पार्टीचा इतक्या बेकार पद्धतीने मारला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाबरोबर राहणं मी पसंत करेल. राजकारणात कोणतीही किंमत भोगायची पाळी आली, किंमत मला द्यावी लागली तरी मी किंमत देईल, पण मी संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. ओके. जेव्हा तुम्ही हा प्रश्न इतक्या पोटतिडकीने मांडता तेव्हा अनेकांना असं वाटतं की मग देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही ज्या उघड पद्धतीने बोलता त्याबद्दल तुम्हाला रोखतात की सांगतात की नाही बाबा तुम्ही थांबवा जरा, माझे साहेब मला काय बोलले, आक्रमकपणे बोलू नका, नाही, आपल्या मित्र पक्षाने बोलू नका. नाही 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 माझे साहेब हे बघा, बावनकुळे साहेबांचं बोलणं ठीक आहे, ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना सर्वांना घेऊन चालणं. हे फक्त त्यांनी एक वेळा तिथं बोलले, बोला बाबा जाहीरपणे तुम्ही काय बोलू नका, जाहीरपणे बोलू नका म्हणले, पण माझे साहेब मला काय म्हणलेले नाही. तुमचे मला बोलाय म्हणले नाही. एक मिनिट ऐका, देवेंद्रजी बोलाय म्हणले नाही आणि बोलू नकोय म्हणले नाही. मी मात्र रोज बोलतोय, कारण माझा बूथ प्रमुख हरवलेला आहे भारतीय जनता पार्टी. मग बूथ प्रमुखाची इतक्या बेकार पद्धतीने हत्या झाली, त्या बाबतीत बोलू नका म्हणल्यावर मग अर्थच उरत नाही ना. तुमच्या या बोलण्यामुळे महायुती तुटू सुद्धा शकते असं त्यांच्या बाजूने बोललं तर राष्ट्रवादी नेते म्हणतात की सुरेश दसांना आवरा. राष्ट्रवादीचे नेते हे कोण, अमोल मिटकरी, हा दुसरे जातात आणखीन एक दोघं, हा अमोल मिटकरी, सूरज चव्हाण हे का राष्ट्रवादीचे नेते आहेत का? मी म्हणतो ना मुन्नीने बोलावं. हे बारकाल्यांनी बोलू नये माझ्या विरोधात, ते तोंडी लावायला बी पुरत नाहीत मला. तुम्ही असं मुन्नी वगैरे म्हणून त्यांचा फार कचरा करता हो. नाही नाही नाही, मग ती मला माहिती आहे ना मुन्नीच आहे ती, म्हणून ती मुन्नीच सांगते ना ह्याला बोला म्हणून. अच्छा. हा, पण ते अमोल मिटकरला वाईट वाटलं असेल की बाबा तुम्ही असं ते आपलं. अमोलला मी वाईट वाटायचं नाही, तो बिचारा चांगला आहे, त्याच्या परीने प्रयत्न करतो. वरच्या सभागृहात होतो त्यावेळेस तो बिचारा प्रामाणिक प्रयत्न करायचा, अभ्यासू आहे तो, असा काय पूर्ण वेडाबिडा नाही आहे, त्याचा अभ्यास चांगला आहे. फक्त एक आहे की त्याचं टायमिंग चुकतं आहे आणि प्रकरण चुकतं आहे, असं माझं म्हणणं. की तू बोलायला बोल रे बाबा, काय ॲग्रेसिव्ह एखादं तरी काही स्पॉन्टेनियस असं गपकन बोलायला पक्षामध्ये काही लोक लागतात ऐन वेळेस, त्यापैकी तो एक आहे अमोल. परंतु ही त्यांनीच सांगायला पाहिजे होतं की ह्याच्यात मला बोलायला लावू नका बरं का, आणि याच्यात राजकारण आणू नका. महायुती आमची काय तुटत नाही, काय नाही काय नाही काय नाही. ओके. महायुती जागेवर राहते, 5 वर्ष जागेवर राहील. 5 वर्ष आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत, मागं 5 वर्ष राहिले. माननीय नाईक साहेबांच्या नंतर, वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर कंटिन्यू 5 वर्ष फक्त देवेंद्रजीच राहिलेले, आणि आत्तासुद्धा आता 5 वर्ष परत राहतील. म्हणजे वसंतराव नाईकांचं रेकॉर्ड तुटण्याचं काम आता सुरू झालं. पण तरी बी त्यांचं 11 वर्षाचं आहे. हा मोठं आहे ते पण रेकॉर्ड मोठे आहे. मला असं वाटतं त्यांचं रेकॉर्ड आमच्या साहेबांनी तोडावं. मागचे 5 वर्ष, हे 5 वर्ष, 10 वर्ष, आणि पुढं बी जर कामं साहेबांचा जो कल्पक दृष्टी आहे, मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे, उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे, पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्याला मिळालं पाहिजे, विदर्भाला मिळालं पाहिजे. आणि आजची भाषणं काय आहेत ते बघा ना, शिर्डीमधल्या अधिवेशनाची भाषणं. आजचं जे भाषण आहे माननीय फडणवीस साहेबांचं, आजचं ज्याला अक्कल आहे, ज्याला कळतं, ते भाषण काय आहे की महाराष्ट्र सुजलाम सफलाम करण्याचं आहे. आणि त्याला कोण बोललं आहे? या देशाचे 2 नंबरचे जे नेते आहेत, 1 नंबर माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, 2 नंबर जे आहेत ते अमित भाई आहेत. आणि अमित भाईंनी सुद्धा 100% सपोर्ट आमच्या मुख्यमंत्र्यांना केलेला आहे, त्याच्यामुळं अडचण येणार नाही. ओके. इरिगेशनच्या बाबतीमध्ये क्रमांक 1 वरती महाराष्ट्र जाईल आता पुढे. आणि देवेंद्रजींनी 2 भाग केलेत त्याचे, लोड नको, एका मंत्र्यावर लोड नको म्हणून गिरीश महाजन साहेबांना तापी अँड कोकण दिलं. नाही, कोकण नाही, तापी कोकण रिजन आणि गोदावरी आणि विदर्भ, विदर्भ आणि गोदावरी आणि कृष्णा
हे विखे पाटील साहेबांकडे दिलेलं. एक फक्त या प्रकरणाचा थोडासा, या प्रकरणानंतर तुम्हाला काही धमक्यांचे फोन येतात किंवा काय होतंय, तुमची सुरक्षा व्यवस्था वाढवली असेल? नाही नाही, मला काय सुरक्षा बिरक्षा नको. बारकाले बारकाले पोरं आहेत. काय आहे, वंजारी समाज हा थोडासा इमोशनल समाज आहे. चटकन राग येणारा समाज आहे बरं का. ते ठीक आहे, बारकाले बारकाले पोरं फोन करतात, वेडवाकडं बोलतात. आपण त्यांना हो 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 म्हणायचं, येडवाकडं बोललं तरी थांबायचं. सकाळच्याला फोन लावायचा त्याला, ए बाळा तू काल हे झालं असं असं बोलला. मग तो मी म्हणतो जाऊ द्या अण्णा, काल राग आलता तुमचा. एखादा अरे तुरो बोलतो तुझा राग आलता म्हणून बोलला, बरं ठीक आहे बाबा आला राग, जाऊ दे सोडून. राग किती वेळाचा असतो. संध्याकाळी एखाद्या दाब्यावर बसल्यावर मला हाणल्यावर शे देतात, त्याला काय करावं. देते शेवा, सकाळच्याला इसरून जाते. बरं शेव्या कोणाच्या खाल्ल्या म्हणून कोणा भोकं पडतात का, काय होतं. खायच्या शेव्या, रागीट आहेत बाबा तुम्ही, द्या शेव्या आम्हाला, आम्ही गप्प बसतो. आणि माझं तर सोडावं, मी किरकोळ शेव्या देन. देवेंद्रजीला तर किती बदनामी केली ह्यांनी. हेच आहेत ना. सोशल मीडिया काय बदल आहे का, यांच्याच सोशल मीडियात पंकजाताईच्या, धनुभाऊच्या, टरबुजा खरबुजा, अगदी त्यांच्या मिसेस अमृता वहिनी, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर घाण पातळीवर कोणी लिहिलं अगोदर. यांच्या सोशल मीडियाने लिहिलं. मी तर किरकोळ माणूस आहे, 2.5 पावणे 3 तालुक्याचा आमदार. देवेंद्रजी कुठं, मी कुठं. त्यांच्यावरती एवढं लिहिलं तर माझ्यावरती मला 2-4 धमक्या आल्या आणि शिव्या आल्या. त्याच्यात काय बरं, धमक्या येत असतात, शिव्या त्यात. दुसऱ्या दिवशी प्रेमाने बोलत आहेत, जाऊ दे बाबा हुकलं चुकलं म्हणून. तुम्ही असं समजावून इतक्या सौम्य भाषेमध्ये समजावून सांगता? हो, सौम्य भाषेत समजावून सांगतो. ही तुमची अशी नेहमीची सौम्य भाषा आहे का अशी? एकदम सौम्य भाषा. याच्यापेक्षा बघा कोणतरी कॉल रेकॉर्ड करेल तुमचा. नाही, -3 डिग्री सेल्सिअस 7 डिग्री सेल्सिअस माझी ही बोलण्याची भाषा हीच. कोणतरी कॉल रेकॉर्ड काढेल तुमचा की अण्णा कसे बोलले? नाही, काढू द्या ना कॉल रेकॉर्ड एखाद्याला. हा, ते इथल्या भेटल्या ते जे बोललो होतो ना, ते इथल्यावरती माझा स्वतःचा अधिकारवाणीने बोललो होतो इथल्याला. अच्छा. तो दुसरा जो पोरगा बोलला होता लातूर जिल्ह्यातला, तो अतिशय शांतपणे बोलला होता. मी परत त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं. इथल्या हा जो आहे ना, याच्यावर अधिकार आहे माझा बोलायचा. इथल्याला मी 1-2 प्रकरणात वाचवलेलं आहे. ओके. इथल्या सस्पेंड झालता तर रिइन्स्टेटमेंट केला होता. मला वाटलं इथल्या चेष्टानेच बोलतो, म्हणून हे इथल्या तो काय बोलतो म्हणलं. बरं का, राग बोललो. पण आता इथल्याने बी काय केलं, तेच रेकॉर्डिंग बाहेर टाकलं. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी परत मी बोललो इथल्या, म्हणलं तू ये सकाळी उद्या, आपण दोघं बसू बाबा, राग आला असला तुला तर. मी बोललो तो मला बी म्हणलं इथल्या. अजून रेकॉर्डिंग त्याच्याकडे असेल, मला ते असला धंदा काही येत नाही. इथल्याने पुढची रेकॉर्डिंग सुद्धा टाकावं अशी माझी विनंती आहे. पुढची रेकॉर्डिंग काय म्हणलोय मी 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात. जाऊ देवा इथल्या, ये तू माझ्या घरी, उद्या सकाळी नाश्त्याला ये म्हणलं, हे बोललोय मी. इथल्याला शोधून बघा ना, लेट्सअप कोणीतरी त्याच्या मागं जा, विचारा त्याला. अहो, त्याला स्वतःच्या मनालाच वाईट वाटलं. नंतर त्याने स्वतः स्टेटमेंट केलं. मी नाही म्हणलं त्याला की तू माझी क्षमा माग आणि कुठं काय, मी म्हणलं सुद्धा नाही. ते आपलं ते कोकणात नोकरीला इथल्या आमचा. बरोबर. असं मी काय म्हणतो, इमोशनल बी समाज आहे आणि थोडासा रागीट बी आहे, पण प्रेमळ बी तेवढाच. वंजारी समाज एवढं प्रेमळ माणसं बी नाहीत. आणि तोंडावर बोलते तेच करते, नाही बोलते ते नाही करते. एखाद्याला मतदान द्यायचं नसलं ते तुला मतच नाही म्हणते, तोंडावर सांगते तुला फुलीच देणार नाही. असं समाज आहे का जगात कुठं? नाही. तो वंजारी समाज. आणि द्यायचे असल्यानं 10 तुला द्यायची ह्या बारी. आणि आमच्याकडं काय आहे की लोकसभेला ज्यावेळेस मी राष्ट्रवादीत होतो, तर माझेच कार्यकर्ते म्हणायचे लोकसभेला आम्ही मुंडे साहेबाला मतदान देणार, विधानसभेला तुम्हाला देणार. बरोबर. एक 30-35% वर्ग असा होता की लोकसभेला तो मुंडे साहेबाला वोटिंग करायचा, विधानसभेला मात्र मला मतदान. मग विधानसभेच्या वेळेस मुंडे साहेब प्रचाराला आले तर मुंडे साहेबाचं ते ऐकत नाही. एक खरं आहे का, वाल्मिक कराड आणि
संदीप क्षीरसागर किंवा बजरंग सोनवणे जे खासदार आहेत, जी लोकसभेला मतमोजणी झाली होती तेव्हा दोघांमध्ये काहीतरी धराधरी गोळीबार वगैरे असं काही हे झालं? झालं नाही. हे स्वतःचे हे काय हे फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियाचा प्रकार येतो. वाल्मिकांना कुणीकडे होता, हे कुणीकडे होते, यांनी आपलं काहीतरी बनवलं. वाल्मिकांना एकदम बाजूला होता, ते तपलं बोलत होता, रिकाउंटिंग करा, हे करा, ते करा. बजरंग बाप्पा गेले मला वाटतं आणि रिकाउंटिंग करू नका, डिक्लेअर करा असं तसं म्हणत होते. पण त्यांचे एकमेकाचं वादावादी काही झालेली नाही. अगदी धराधरी झाली म्हणे, चापड कुणी धाराधरी नाही, पकडापकडी नाही, डोळे वाटरी बी नाही. हां, डोळे वाटरी म्हणजेच भांडणाचा एक प्रकार असतो. आणि संदीप क्षीरसागरांबाबत असं काही घडलेलं नाही. नाही झालेलं. उगाच काय खोटं बोलायचं काय? हां, खोटं नाही बोलायचं. ओके. अण्णा, मागील एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही असं बोलले होते, सहज मस्करीमध्ये बोलले होते वाटते, की तुमचा ते गजनीमधला संजय सिंगाण्यासारखा स्वभाव आहे, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. पण जसं तुमचा जे अभ्यास म्हणा किंवा तुमचा ह्युमर बघता तसं तर बिलकुल वाटत नाही की तुमचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस असा स्वभाव आहे म्हणून. नाही, मी संजय सिंघानिया यांचं जे नाव घेतलं होतं ते एका प्रश्नाचं उत्तर होतं आणि तो हजरजबाबीपणा होता माझा. ओके ओके. ती माझी क्वालिटी आहे, हजरजबाबीपणाची. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, त्याच्यामध्ये एक मागणी सातत्याने होते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा. ॲटलिस्ट त्या प्रकरणाचा काहीतरी तपास म्हणजे लागेपर्यंत. काल तुम्ही पण हे बोललेला. पण आज आमच्या एका पत्रकार मित्राने, आपले उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर ते भयंकर चिडले होते, संतापले होते. मग कुठेतरी या प्रकरणात अजित पवार धनंजय मुंडेंना सेफ करत आहे का, असं सगळ्यांना म्हणजे जाणून घ्यायचं आहे. नाही, काय ही माझी मागणी नाही आहे. धनंजय मुंडे साहेबांचा रिझाईन करा हे मी एकटा नाही म्हणत आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाशदादा सोळंके म्हणाले, हे कुटुंब म्हणते, आज अख्खा महाराष्ट्र म्हणतोय. हे जे आक्रोश मोर्चे निघत आहेत ना, या आक्रोश मोर्चामधला सगळ्यात मोठा आक्रोश काय आहे, क्राय काय? तो क्राय हा आहे की वाल्मिक कराड ह्याच्यातला मुख्य आरोपी आहे आणि त्याला संपूर्ण सपोर्ट करणारे. आता तुम्ही त्याच्यात आहात का नाही हे आत्ताच काही कळणार नाही, हे मान्य आहे. परंतु एक मॉरल नैतिकता म्हणून आता एखाद्या गुन्ह्याचा तपास डायरेक्ट जे लोक, हे कोण म्हणले? वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत, हे कोण म्हणाले? धनंजय मुंडे. मग तुमच्या जवळचा माणूस जर 302 मध्ये मोकामध्ये अडकला असेल आत्ता, तर तुम्ही काय फरक पडतो? काही दिवसापुरतं तुम्ही थांबा ना, बाहेर थांबा मंत्रिमंडळाच्या, आणि वर्षभरात 6 महिन्यामध्ये याचं चार्जशीट कंप्लीट झालं, दाखल झालं, आणि प्रभावित करू शकणार नाहीत तुम्ही कोणाला. कारण तुम्ही मंत्रिपदी असल्यामुळं प्रभाव पडत नाही असं थोडेच आहे. एवढं दूधखुळे लोक आहेत का? तुमचा प्रभाव पडतोय. काही लोक बाहेर येऊन म्हणायला धजावत नाहीत. आज काही लोक अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. अजूनही काही जणांना वाटतं आहे की वाल्मिक कराड ह्या 302 मध्ये नसतील, बरं का. परंतु कडी जोडल्याच्या नंतर ते जर गपकन 302 मध्ये गेले तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी काही दिवस मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिलं पाहिजे. आणि अजितदादा चिडले का नाही का काय, मी काय पाहिलेलं नाही त्याच्यामुळं. आणि अजितदादांचा स्वभाव काय, ते फार कमी चिडतात, कधीकधी मोठ्याने बोलतात, परंतु मनामध्ये मात्र काय नसतं हे मात्र मला माहिती आहे. अण्णा, काल परवा संजय राऊत म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस जे बोलतायत तो फडणवीसांचाच आवाज आहे. मी त्याचं उत्तर दिलं आहे. मला वाटतं फडणवीस साहेब आणि मी बरोबरचेच आमदार आहोत, 99चे आमदार आहोत. माझं जर काही चुकलं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं, टोकलं असतं ना. माझा प्रश्न असा आहे की माझ्या भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख हरवला आहे. बूथ प्रमुख येतो संतोष. कालच्या तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही आता लेट्सअप हे तर जे बोलतोय ना, बीड जिल्ह्यामधली कालची लोकसभेची निवडणूक तुम्हाला माहीतच नाही कोणत्या टोकाची झाली ती. इतक्या टोकाची निवडणूक झालेली असताना तो आणि त्याचा भाऊ भारतीय जनता पार्टीचे एजंट राहिलेत.
भारतीय जनता पार्टीचं एजंट होणं म्हणजे अतिशय बेकार परिस्थिती होती. तो सरपंच म्हणून राहिलेला धोकादायक, म्हणजे अख्खं गाव अंगावर येत होतं. सरपंच असला त्याच्या अंगावर येत होतं, एजंट होता त्याच्या अंगावर येत होतं की तुम्ही कसं काय एजंट होताय भाजपचे. आमच्या जिल्ह्यामधलं वातावरण वेगळं होतं, केंद्र सरकारचं आणि ह्याचं आणि त्याचं नाही. आमच्या इथलं जे वातावरण होतं ते भारत पाकिस्तान झालं होतं सगळं. ते तुमच्या नाही लक्षात यायचं. थेट वाल्मिक कराडास किंवा धनंजय मुंडे यांचं नाव घेताय, पण त्यांचे खुनात अद्याप नाव नाही. पण भविष्यात नाव नाही आलं तर ते तुमच्यावर केस कचेरी करू शकतात. करू द्या ना. माझ्यावर डिफेमेशनच्या केसेस डिफॅमेशनची केस माझ्यावर जरी केली नाही, मी अजून धनंजय मुंडेंचं नाव 302 मध्ये म्हणलंय का? नाही. कराडांचं तर कराडांचं 100% नाव येईल, कारण कराडांची सवय मला माहिती आहे. कराड 100% जर व्हिडिओ दाखवला असेल तर कराड 100% म्हणला असेल मारा झोडा बघू त्याचं अमकं तमकं असं 100% म्हणले असतील. आणि कराडाच्या आदेशाशिवाय हे झालेलं नाही. ह्यांची काय हिंमत आहे ह्या बारकाल्या पोरांची एवढी? अरे माणूस मारला कसा काय कसा? कराड 100% त्याच्यामध्ये येणार आहेत. आता त्याला आलिया भोगाशीच मानणार आहे तो, बरं का? त्याला ते 100% जावंच लागणार आहे. 302 अँड मौका. असं काय करावं लागेल आता हे बीड जिल्ह्याचं चित्र बदलेल? नाही, असं काय करावं लागेल? SP आता नवीन आलेले आहेत. कलेक्टरांनी चांगले ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. सगळं वाळू माफिया बिफिया बंद झालेले. एक चांगला अधिकारी त्या थर्मलला आणावा लागेल कडक. आणि त्या थर्मलमधले 20-20 वर्ष 25-25 वर्ष तिथं जे असणारे एकाच जागेवर नोकरी करणारे लोक आहेत ते सगळे तिथून उचलून बाहेर पाठवावं लागतील. बीड जिल्ह्यामधलं बिंदू नामावली एक प्रकरण फार मोठं आहे ज्याच्यामुळं हे काळ सोकावत गेला आहे 2014 पासून. हळूहळू ते दुखणं जे आहे बिंदू नामावलीचं फार छोटं होतं, पण ते आता चंद्राला जेवढा असा मोठाला डाग पडतो ना तेवढा एक मोठा धब्बा पडलेला आहे. तो एक क्विक ॲक्शन त्याच्या बाबतीत घ्यावी लागेल. कायदा व सुव्यवस्था कडक करावी लागेल. आणि SC STच्या जागेवरती सुद्धा काही ठराविक प्रवर्गाचे लोक जाऊन बसलेले आहेत, ते सरकारी अधिकाऱ्यातले सुद्धा बाहेर काढावं लागतील. कायदा म्हणजे काय हे सगळ्यांना दाखवावं लागेल. फक्त पेपरला बातम्या येऊन जमणार नाही. ठामपणे काम करण्याची आवश्यकता आहे आणि स्वतःसारखा सरळ जिल्हा करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणता की आकाची संपत्ती 1,500 कोटीपेक्षा जास्त आहे, तर ते लोक डॉन आहेत, ते कोणालाही गायब करू शकतात. मग तुम्हाला भीती नाही वाटत का? मी नाही घाबरत. मी आधीच सांगितलेलं आहे माझा बाप कसा होता, आम्ही काय त्यांची माझ्या बाबतीत हिंमत नाही होऊ शकत. सुरेश धस हे जे नाव आहे हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून सुरेश धस हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्याने कळाले. तर अगोदरचे सुरेश धस आणि आत्ताचे सुरेश धस यांच्या वैयक्तिक कौटुंबिक आणि राजकीय आयुष्यात काय बदललं आहे अगोदरचं आणि आत्ता? थोडंसं त्याबद्दल काय सांगा. काय नाही, मी हे बघा 1992-93ला गावचा सरपंच झालो. 97 साली जिल्हा परिषदेला निवडून आलो, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. 99ला सरपंच झालो 29व्या वर्षी. 21व्या वर्षी मी गावचा सरपंच झालो. मला ग्रामपंचायत माहिती आहे, जिल्हा परिषद माहिती आहे. आमदारकी 99ला झालो. 2004ला परत आमदार निवडून आलो जनतेतून. 2009ला निवडून आलो. 2014ला मुंडे साहेबांचं अचानक एक्झिट झाली, त्याच्यामुळं बाय इलेक्शन झाली आणि त्याच्यात चिन्हाचा घोळ झाल्यामुळं मी पराभूत झालो. पण तरी लगेच परत फडणवीस साहेब आणि पंकजाताईंनी त्यावेळेस मला MLCवर उभा केलं, जे माझा प्रांत नाही. MLC म्हणजे प्राधिकारी मतदारसंघाची. तुमच्या नगर जिल्ह्याला स्वतंत्र आहे, आमची 3 जिल्ह्याची. ठाण्याच्या नंतर सर्वात मोठी ती आमची निवडणूक आहे. तो माझा प्रांत नव्हता तरी मी लढलो, 6 वर्ष तिथं राहिलो, परत आता निवडून आलो. माझ्यात काहीच बदल नाही झालेला. तुम्हाला काय बदल दिसतोय का? त्या प्रकरणानंतर 5 टर्मचा प्रकरणानंतर म्हणजे बदल यासाठी झाला की ज्या पद्धतीने मारलंय पद्धत चुकीची आहे. मग तिथून दोस्ती बिस्ती सगळं तेल लावीत गेलं. राजकारणसुद्धा बाजूला, राजकारणात नाही राहिलो
नाही राहिलं तर माझा बाप ग्रामपंचायत सदस्य बी नव्हता. मी 5व्या टर्मचा आमदार आहे. माझा बाप ग्रामपंचायत कायम पडायच्या जागेवरच उभा राहायचा. माझा बाप कारखान्याला पाडला, पंचायत समितीला पाडला, सगळीकडं पाडला, पण मी मात्र निवडून आलो. मी अजून कुठं पडलो नाही. एकदा मी म्हणतो ना, चिन्हाच्या घोळामुळं खाली एक वर एक मतदान करण्याच्या नादात मी 6000 मतांनी इलेक्शन हारलो 2014ची. पण लगेच 15ला मी 16ला चेंज केला, 17ला MLCवरती निवडून आलो. आयुष्यामध्ये फक्त एकच वेळा पाठ दाखवलेली आहे, बाकी सगळ्या निवडणुका मी जिंकलेल्या आहे. सर, राजकारण पण होत आहे आणि मोर्चे पण निघत आहे, पण खरंच सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना नाही भेटणार का? 100% भेटेल. सोमनाथला सुद्धा भेटेल. सोमनाथच्या घरी मी जाऊन आलो. ठीक आहे, त्यांचं काही नाराजी वगैरे आहे ते मुख्यमंत्री लेवलवरून ते पाहतील. आणि मला वाटतं साहेबांचं त्यांचं काही बोलणंही झालं आहे. त्यांचे नातेवाईक आहेत नवी मुंबईत आणि काही मंडळी ते प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडं पण गेले होते असं कळलं आहे. ठीक आहे, बाळासाहेब आंबेडकर साहेबांसारख्या माणसांनी मध्यस्थी केली आणि त्यांना न्याय मिळाला तर चांगली गोष्ट आहे. कारण सूर्यवंशीचं कुटुंब अतिशय गरीब आहे. त्यांचं चाकणला तिथं पोट भरायसाठी गेलेलं आहे त्यांचं कुटुंब, हिची वास्तवता आहे. आणि संतोषला सुद्धा न्याय मिळेल. न्याय 100% मिळेल. न्याय मिळतो या देशामध्ये. ते एक आहे, कालावधी लागतो. पण तो कालावधी त्याला अफजल गुरुला सुद्धा कालावधी लागलेला आहे, कसाबला सुद्धा कालावधी लागलेला आहे. तर हे जे वागलेले आहेत ना, हे कसाबचे मावस भाऊच म्हणायचे ना. मग हे जे वागलेले आहे ही पद्धत, अफजल गुरुचे सख्खे चुलत भाऊ, हे कोण लोक आहेत? सारंगी महाजनांनी आरोप केले होते धनंजय मुंडेंवरती, त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? मी कालच्या सभेमध्ये बोललेलो आहे त्याच्यावरती. सारंगी महाजन हे काय म्हणतायत? सारंगी महाजनसुद्धा हे बघा, प्रवीण महाजनांबद्दल मी अजिबात सिंपत्ती दाखवणार नाही. कारण त्यांनी जे उद्योग केलं आहे, त्यांनी जे कृत्य केलं आहे, त्याचं समर्थन मला वाटतं कोणीच करू शकत नाही. एवढा मोठा माणूस त्यांनी गमावून बसलो आम्ही प्रमोदजींना, जे भविष्यामध्ये देशाचं मराठी माणसाचं म्हणजे पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दल आमच्या मराठी माणसांनी स्वप्न पाहिलं होतं. यशवंतरावांच्या नंतर शरद पवार साहेबांच्या रूपाने पाहिलं, गडकरी साहेबांच्या एक रूपाने पाहिलं. तर गडकरी साहेबांची तब्येत थोडीसा प्रॉब्लेम, पण मागे काही कालावधी असा होता अटलजींच्या नंतरचा की प्रमोदजी हे देशाचे पंतप्रधान होते. ते एवढ्या मोठ्या माणसाला स्वतःच गोळ्या घालून मारलं, त्या माणसाचं मी समर्थन करणार नाही. पण सारंगी महाजनांना सुद्धा जमिनीच्या प्रकरणामध्ये तुम्ही फसवत असताल आणि 2.5-3 कोटी काय त्यांनी दावा केला आहे मला माहिती नाही बरं का. मी त्यांचं स्टेटमेंट पूर्ण ऐकलेलं नाही, पण त्या अजितदादांकडे गेलते आणि देवेंद्रजींकडे गेलते. तर तुमच्या मामाचे म्हणजे मामाचे आहेत ना त्यांचे, स्वतःच्या मामेला तुम्ही फसवत असाल तर मग जरा अवघड आहे असं मला वाटतं. धनंजय मुंडे साहेबांना माझी विनंती आहे की किमान कुटुंबातल्या लोकांना तरी फसवू नका अशी माझी विनंती. पंकजाताई आणि तुमचं एकदम जवळचे संबंध होते, चांगले प्रेमाचे संबंध होते, आता ते इतका दुरावा का? त्यांचे आणि माझे वाईट काय संबंध होते? 2017पासून मी 10 वर्ष त्यांना विधानसभेमध्ये सिनियर माणूस आहे, पण तरी मी दुय्यम भूमिका निभावली होती. त्यांचं प्रत्येक गोष्ट झेलण्याचं काम केलं होतं, प्रत्येक शब्द त्यांचा झेलण्याचं काम केलं होतं. त्यांचं कुठेही अवमान केला नव्हता मी. त्या जसं म्हणतील तसं राजकारण केलं. त्या म्हणल्या एक्स करायचं आहे एक्स, त्या म्हणल्या वाय करायचं आहे वाय. मी पूर्णपणे दुय्यम भूमिका म्हणजे साईड ॲक्टर म्हणतात ना, साईड ॲक्टर. मेन ॲक्टर शोलेमध्ये धर्मेंद्र आहे, साईड ॲक्टर कोण आहे? अमिताभ बच्चन. तर साईड ॲक्टरची भूमिका मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर राबवली. कालच्या लोकसभेला मी प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर राहिलो. आणि कालच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनने त्यांनी अचानक मला धोका दिला ना. गपकन त्यांनी अपक्ष सीट उभा केलं आणि
फक्त उभा केलंच नाही, मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी स्वतः फोन लावले. त्यांनी लावले. त्यांच्या भगिनी ज्या मागं खासदार होत्या त्यांना 71,000चं लीड देण्यामध्ये माझा वाटा होता आष्टी मतदारसंघातून. त्यांनी पण हे केलं. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण करायचं, आम्ही म्हणलं तुम्ही जे करायचं ते मान्य. ते म्हणले गोलार, म्हणलं मान्य. 1 मिनिटात गोलारांना आम्ही यश केलं. त्यावेळेस मी समाज अंगावर घेतला, आमचा समाज. तुम्ही आत्ता बी अंगावर समाज घेतला ना, समाजाची नाराजी घेतली मी लोकसभेच्या वेळेस. मग माणसाचं जीव तळतळणार नाही तर काय होणार. मग तुम्ही माझ्या विरोधात काम केलं म्हणल्यावर मी तुमच्या विरोधात आता इथून पुढं कामच करणार. निकाल लागल्याबरोबर मी सांगितलं. मला 19 तारखेला माहीत होतं पंकजाताईंचे फोन आले, त्याचे रेकॉर्डिंग वगैरे फिरलेत ना. 19 तारखेला रेकॉर्डिंग केलं, 20ला मतदान होतं. 18चे पुरावे आहेत माझ्याकडं. काय काय पुरावे देऊ सांगा. तुम्ही कुठं कुठं बैठका घेतल्या, काय घेतल्या, कुणाला कसे निरोप दिले, सगळं उघडं झालं आहे. तुमच्या कुणी फोन केले हे सगळं. आणि मी म्हणलं आहे ना, मी याच्या उपरही म्हणलं आहे की जर का मी दोषी असेल, आमच्या इथं नारायणगड आहे, नारायण महाराज, भगवानगड आहे भगवान बाबांचा, वामन भाऊंचा कोणता गड आहे आमच्या इथला, गहिनीनाथ गड मान, आणि मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधीसुद्धा आमच्याच मतदार. या चारीपैकी पंकजाताई म्हणतील त्या गडावर माझी यायची तयारी आहे. मी गडाच्या समाधीला हात लावतो की मी लोकसभेला प्रामाणिकपणे तुमचं काम केलं. त्यांनी हात लावावा. विधानसभेला सुरेश धसचं मी प्रामाणिक काम केलं. तुम्ही काम नाही केलं, लावावा. मी लावाय माझी तयारी आहे. भगवान बाबांच्या समाधीला हात लावणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ती मंतरलेली जागा आहे. तिथं भल्याचं नीट होतं आहे, वाकडं होतं आहे. हे मच्छिंद्रनाथाच्या इथंसुद्धा सोपं काम नाही आहे बरं का. मी तिथला भक्त आहे, मी भगवान बाबाचा भक्त आहे, मी वामन भाऊंचा भक्त आहे, नारायण महाराजांचा बी भक्त आहे मी बरं का. तर त्यांनी यावं माझं म्हणणं आहे. आणि जर त्यांनी म्हणल्या विषय संपला. मग तुम्ही माझं काम केलं, इथून पुढं आपण परत बहीण भाऊ होऊ, काय अडचण आहे. त्या माझ्यापेक्षा धाकट्या असून मी धाकटा झालतो. मी त्या जसं म्हणतील तसंच वागलो राजकारणात. पण त्यांनी माझं असं नव्हतं करायला पाहिजे. ज्यावेळेस मी अडचणीत होतो, अहो आत्ता लय कोणी बी शेंगा पाडतंय हो, मी कमळावर निवडून आला असं आलो. अरे निवडणुकीच्या आधी जोपर्यंत हे जरांगे पाटलाचा निर्णय नव्हता झाला, बऱ्याच जणाला वाटत होतं तिकीट घ्यावं का नाही, अमकं तमकं सगळे घाबरत होते. आता कोणी बी राव म्हणतं मी निवडून आलो असं झालं. कसे ताव मारता मिशेवर आणि ह्याच्यावर, कशाचे राव वाघ बकरी चायवाले, सगळं वाघ निघून गेलता, फक्त बकऱ्या चालत्या बरं का. आता निवडून आले ते आणि तेच कुणीकडं शेंगा पाडीत आणि काय होते. परंतु परिस्थिती अवघड होती आणि अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी माझी साथ सोडायला नको होती. आणि त्यांचं काम काय होतं, एवढं होऊन बी मी एवढं बोलल्यावर सुरेश इकडे आपण दोघं बसू, विषय संपवून टाकू. राजकारणामध्ये कुठं वाकायचं आणि कुठं झोकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही कुठंही वागतो, पुणे 4 भिंती 4. मी हे संपादक कशा पाया पडलो, कोणाला माहिती पाया पडला का. बाहेर दरवाज्यात जाऊन मी संपादक लय झापला, बाहेर म्हणायचं, बाहेर काय म्हणायचं लय झापला, आत मात्र पाया पडायचं. संपादक साहेब उठला, चप्पल काढा हाना माझ्या 2 तोंडात म्हणायचं. हाणणार आहेत का तोंडात. अरे मीठ तर करावं लागतं. त्यांचा स्वभाव तो नाही, मीठ तर नाही करा. त्यांना पेटतच ठेवायचं वाटतं तर राहू द्या पेटतं, काय ते कोणाचं, तुमचं काय जळण आमचं काय जळण तुमच्या चालूच राहील. दोघांच्यात नक्की हा दुरावा निर्माण कुणी केला तुम्हाला काय वाटतं? त्यांना माहिती, आम्हाला माहिती नाही. आमचं तर कोणी दुरावा निर्माण करण्यासारखं नाहीच आहे. माझे कार्यकर्ते जीवाभावाने अहो झाल्या लोकसभेला गरजेत आंधळे सगळ्यांचे नावं पडले आमच्या लोकांना. काही बी म्हणले माझ्या लोकांना, जीव मुठीत धरून पार 300-400 माणसं अंगावर आली तरीसुद्धा आमचे माणसं जागा नाही सोडल्या. हो, भूत जागेवर धरलं ताप. आम्ही लोकांनी भूत नाही सोडले.
दोन मतदारसंघात बूथावर माणूस नाही राहिलं, पळून गेले माणसं. तिकडच्याचं काय नाही, तुम्ही उठून सुटून आष्टी मतदारसंघात कमी मतं पाडता. ही कुठली पद्धत आहे राजकारणाची? राजकारणाची त्यांची पद्धत ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत चुक. माझं त्यांचं काय बांधायला बांधे काय, दुसरं काय? बिंदू नामावलीवरून धस हे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करतायत असं राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप ढाकणे त्यांनी आरोप केला होता की धसांनी कुठेतरी राजकारण सोडून आता जातीय राजकारण करतात, असं ते आरोप त्यांनी केला होता तुमच्यावरती. हे बघा, एका जातीपुरता तो विषय नाही आहे. ST SC VJNT अ ब क ड, त्याच्यानंतर मायक्रो OBC 19% OBC, मग SCBC आणि मग ओपन असा होतो. आदरणीय प्रताप काका हे बबनराव ढाकणे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि प्रताप काकांना मी चांगलं ओळखतो. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आपण आहोत ना, पुरोगामी विचाराचे आहोत ना, आपण बॅकवर्ड विचाराचे आहेत का? तर प्रॉब्लेम हा एका विशिष्ट प्रवर्गाचा वगैरे झालेला नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये प्रयत्न म्हणजे उद्योग असा झाला आहे की ST आणि SCच्या जागेवर बी लोक येऊन बसले. मग त्याचं प्रमोशन कसं होणार? जर तो दाबला SC STवाला, त्याचं प्रमोशन कसं होणार? याच्यात फार काही सब्जेक्ट आहेत. उथळपणे बोलणे एवढा एका प्रवर्गाचा विषय नाही आहे, हा सगळ्या प्रवर्गाचा विषय आहे. म्हणून बिंदू नामावली साफसुथरी झाली की अनेकांचे प्रमोशन होतील, अनेक लोक बाहेर अडकले ते आतमध्ये येतील, काही जणांचे प्रमोशन होऊन ते वरच्या पदावरती जातील ना. हा सगळा असा गोंधळ गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे. GADकडनं आता त्याची विचारपूस सुरू झालेली की आज शिर्डीमध्ये जे महाअधिवेशन पार पडलं, तर एकंदरीत आज त्या ठिकाणी संविधानाची प्रत वगैरे होती, त्यानंतर जे कार्यकर्ते आलेले होते, पदाधिकारी आले होते, त्यांना ज्या बॅग वाटप केल्या त्याच्यामध्ये जे पॅम्पलेट होते त्यावरती देखील संविधानाच्या प्रती आणि मोदींनी त्याला वंदन केलेलं अशा प्रती वगैरे होत्या. कुठेतरी लोकसभेचा जो फटका बसलेला होता तो आता स्थानिक स्वराज्यामध्ये बसू नये, त्या निवडणुकांमध्ये बसू नये, त्यासाठी कुठेतरी पुनर्रचना होती का? नाही, हा बदल हे बघा, फेक नरेटिव्ह काँग्रेस पक्षाने वापरला. काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्याबद्दल प्रेम दाखवावं का? ज्या काँग्रेस पक्षाने दोन निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पराभूत केलं, ज्या काँग्रेस पक्षाने मतदारसंघ दाखवला होता तो पाकिस्तानमध्येच नेऊन घातला, पश्चिम बंगालमधला, ज्या काँग्रेस पक्षाने 1975ला, तुमचं वय 75ला जन्म बी नसेल तुमचा, खाली असताल तुम्ही, कधीचा जन्म आहे तुमचा? 90चा. म्हणजे 1975ला जी आणीबाणी लागू केली, एमर्जन्सी लागू केली, त्यावेळेस संविधानाचं कोणतं कलम वापरलं होतं ह्यांनी? काय पाळलं होतं? काही पाळणं, बेची राख करून टाकली संविधान. त्या काँग्रेस पक्षाने फेक नरेटिव्ह असेल, अब की बार 400 पार, भाजपाने असं म्हणलं. त्याच वेळेस काँग्रेसने काय म्हणलं की अब की बार 400 पार कशासाठी? तर संविधान बदलायचं म्हणलं. हा फेक नरेटिव्ह लोकांच्यापर्यंत गेला, त्याचा फटका लोकसभेला भारतीय जनता पार्टीला बसला. पण तुम्ही पाहिलं नसेल, पंतप्रधान महोदयांनी संसदेमध्ये जो प्रवेश केला आणि शपथ घेण्याच्या पूर्वी संविधानाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवीन जे वास्तू उभी केलेली त्याच्यामध्ये सुद्धा प्रवेश करताना संविधानाचं पुस्तक त्या ठिकाणी ठेवलं. आणि दीनदयाळ उपाध्यायांनी अंत्योदयाची संकल्पना सांगितलेली आहे. आमचे दीनदयाळ उपाध्याय मुखर्जी यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा विचार होता. दीनदयाळ उपाध्याय माहिती आहेत का साहेब आपल्याला? हो हो, ती जयंती वगैरे साजरी करतात. फाटक्या धोतराला स्वतःच्या सुई दोऱ्यानं शिवून भारतीय जनता पार्टी नाही आत्ता झाली 1980ला जनसंघाचा प्रचार त्यांनी केला. त्या दीनदयाळ उपाध्यायांनी अंत्योदयाची योजना आणली. अंत्योदय म्हणजे काय की ज्याच्या जीवनामधली अजून पहाटच झाली नाही, जो अजूनही शेड्यूल ट्राईब आहे, शेड्यूल कास्ट आहे, ज्याला अजून अधिकार मिळालेला नाही, जो दलित आहे, त्याचा विकास झाला पाहिजे, हे दीनदयाळ उपाध्यायांचं शिक्षण आहे. आणि ते चालवणारी ही भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी 1980ला स्थापित झाली
आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले, राष्ट्रीय अध्यक्ष. आणि तो पक्ष पुढे पुढे 2 खासदारावरून आज 300च्या वरती खासदारावरती आहे. तो आत्ता थोडा कमी झाला आहे, पण 303 पर्यंत हा पक्ष गेला. त्या पक्ष हा जातीभेद मानणारा नाही. ॲट्रॉसिटीजच्या सुद्धा काही ॲक्टमध्ये आणखी गंभीर त्याला करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी म्हणजे नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं. आणि या फेक नरेटिव्हने आमचं प्रचंड नुकसान झालं. ते नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अंत्योदयच्या दिशेने जाणारे आम्ही भारतीय जनता पार्टी आहो. म्हणून संविधानाचं बुक दिलं. अहो, संविधान हे आमचा ग्रंथ आहे, परंतु फेक नरेटिव्ह गेल्यामुळं त्याला थेट नरेटिव्हने उत्तर आम्ही विधानसभेच्या वेळेस दिलं. 237 1978 पासून आत्तापर्यंत सतत असं होणारं सरकार. यावेळेचं तसं नाही, यावेळेचं स्थिर सरकार आहे. अण्णा, तुम्ही हजर जवळ आहात, त्यात काय वादच नाही. मी समजा काही नेत्यांची नावं घेतली तर तुम्ही त्याचं एका शब्दामध्ये काही वर्णन कराल, तुम्ही मला सांगा की बरोबर तो नेता तुम्हाला कसा भावला. तुम्ही अनेक नेत्यांबरोबर काम केलेलं आहे, त्यांना जवळनं पाहिलेलं आहे. तर शरद पवार नाही, अतिशय म्हणजे राजकारणातला एक धुरंधर नेता म्हणून काही लोकांच्या बाबतीमध्ये काम करणं, शेतकऱ्यांच्यासाठी कोणत्याही प्रश्नाची उकल लवकर होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांशी संपर्क ठेवणारा नेता म्हणून मी पवारसाहेबांचं या ठिकाणी नाव घेईन. गोपीनाथ मुंडे गोपीनाथरावच होते. गोपीनाथरावांना तोडच नाही. अतिशय जवळून मी काम करत आहे. मला जवळपास 10-1 वर्ष साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. परंतु राजकारणामध्ये किती खेळाडू असावं, फक्त स्टेजवरती भाषण करताना गोपीनाथराव अमक्याचं कंबरडा मोडो, ह्याचा खलास करो, असा करो असं म्हणणार. स्टेजच्या खाली उतरले, गाडीत बसलं, आम्ही मागून म्हणजे साहेब खरंच ह्याचं कंबरडं मोडो. साहेब आम्हाला माझे गपची बस, पुढच्या बारीला हेच आपल्याबरोबर असं. इतकं खेळाडू वृत्तीचा असा राजकारणी धुरंधर होणार नाही. अजित पवार सरळ आहे. अजित पवार जे आहे ते तोंडावर बोलणार, आत एक बाहेर एक, तसलं काही वागत नाही. आणि जरी बोलला एखाद्याला भाड 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 बोलणार आणि ते बाहेर गेल्यावर पियेला म्हणणार याचं काय काम होतं ते सांग आणि याचं काम करून टाकू, असा अजितदादा. नितीन गडकरी गडकरी साहेबच आहेत. एक व्हिजनरी माणूस, डेव्हलपमेंट करणारा आणि शक्यतो फार वादवितंडा ते काय कुठं पडत नाहीत. राजकारणामध्ये सर्वमान्य म्हणलं तरी हरकत नाही. विरोधी पक्षाच्या लोकांना मान्य असणारी व्यक्ती आणि वेगवेगळ्या विचाराला सुद्धा मान्य असणारी व्यक्ती आहे. देवेंद्र फडणवीस प्रचंड कल्पक माणूस आहे. राजकारणापेक्षा कल्पना फार चांगल्या असतात. हे बघा, मेट्रो रेल, तो मुंबईमधला रस्ता, कोस्टल रोड आणि आत्ता हे पश्चिम वाहिन्याचं पाणी आणायचं आहे, नदी जोड प्रकल्प करायचा आहे. अहो, ते 1,00,000 हेक्टरच्या वरती इरिगेशन होणार आहे ते विदर्भामध्ये. आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते फार पटकन करायचे, अशा प्रकारचे. आणि धुरंधर आहे, हुशार आहे, कमी बोलतात, परंतु कामाच्या बाबतीमध्ये मात्र तगडा आहे. आणि कार्यकर्त्यासाठी स्वतःचा दरवाजा उघडा ठेवून नाही. शरद पवार साहेब का फेमस झाले की दरवाजा उघडा ठेवून कार्यकर्त्याला मदत करण्याची मानसिकता. देवेंद्र फडणवीस हे असा व्यक्ती आहे, दरवाजा उघडा नाही, ते फार बाथरूम सगळं घर तोडून बिडून कार्यकर्त्याला मदत करण्याची मानसिकता आहे ते एकाच माणसाकडे. म्हणून तुम्ही बघा ना, सगळे मोठमोठाले घराणी बिराणी सगळं कशामुळं देवेंद्र फडणवीसांकडे जातात. आता दुर्दैवानं ते कमी संख्या असलेल्या जातीचा लीडर आहे, पण तो असा जातीपातीवरचा माणूस नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. ओके, आता सल्ला द्यायचा आहे तुम्हाला, तर काय सल्ला द्याल? कोणाला? पंकजा मुंडेंना. नाही, मी एवढा मोठा नाही. त्या
मी त्यांच्या वडिलांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर सल्ला मी नाही देणार. त्यांना जे नामदेव शास्त्रींनी जो सल्ला दिला आहे भारजवाडीमध्ये, तोच सल्ला त्यांनी पाळावा अशी माझी विनंती. तो सल्ला आम्ही विसरलोय. काय सल्ला नामदेव शास्त्री काय होता सल्ला? नाही, शास्त्रीजींच्या याच्यात आहे. नामदेव शास्त्री हे मी विसरलोय. तो अगाध ज्ञान असलेला माणूस आहे. तो विसरलोय म्हणे, ते अहंकाराबद्दल काहीतरी बोलले. उद्याच्याला तुम्ही ते कुठून बी प्राप्त करा आणि तुमच्या टीव्हीवर लावा, माझ्या तोंडून वधवू नका. बरं, धनंजय मुंडेंना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, धनंजय मुंडे साहेबांना तेवढे ते जे पॉवर ऑफ अटर्नी जे तुम्ही अण्णांकडे दिली होती ती शक्यतो जेलमधून घेऊन कॅन्सल करून टाका आणि कॅन्सल करून स्वतःची बुद्धी वापरा, एवढाच माझा त्यांना सल्ला आहे. ओके. भीमराव धोंडेंना काय सल्ला द्याल? आता ते काय ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांना सल्ला बिल्ला नाही देणार. त्यांना काय सल्ला देणार? त्यांचं नाम तर चालूच आहे 1857 पासून, इथून पुढं बी चालूच राहील. त्याला काय सल्ला देऊ? प्रचंड पैसा आहे त्यांच्याजवळ, संस्था आहेत, हे आम्ही गरीब माणसं आहेत, आम्ही आपलं लोकांची कामं करून राहू लोकांमध्ये. ओके. मनोज जरांगे यांच्यासाठी तुम्ही काय, तुमचा काय सल्ला असेल? नाही दादा, त्यांच्या बाबतीमध्ये मी अजिबात काही बोलणार नाही. एक आजपर्यंत प्रामाणिक समाजासाठी आणि बऱ्याच माझं आज नाही आहे, मनोज दादा जरांगे पाटलांची माझी ओळख 2002 पासूनची, पण ते पहिल्यापासून समाजाच्या बाबतीत, समाजाच्या कामाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक असलेला माणूस ते. आता ते आहे थोडंसं एकदा टर्रीला लागलं की मग ते लागतंच, तसं आहे. परंतु त्यांचा जो भाव आहे ना तो समाजाच्या प्रती, त्याला तोड नाही आणि ते आजही समाजाचं कालदैवत होतं, आज राहील. आणि राजकारणामध्ये न आल्यामुळं 100% सर्वपक्षीय समाजाचे लोक हे त्यांच्याबरोबर राहतात. तुम्हाला ते दोन नावं आवडणार नाहीत, प्रकाश शेंडगे आणि लक्ष्मण हाके. प्रकाश अण्णा चांगला माणूस आहे, माझे त्यांचे व्यक्तिगत काय वाद वगैरे नाही. प्रकाश अण्णांचं योगदान आहे, त्यांचे भाऊ रमेशजी. पण काय प्रकाश अण्णांच्या वडिलांचं योगदान या महाराष्ट्रासाठी खूप मोठं. शिवाजीराव शेंडगे साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. शिवाजीराव शेंडगे साहेबांनी ते भाऊचा धक्का असो, त्याच्यानंतर दुग्ध विकासाची जी क्रांती झाली त्यावेळेस शिवाजीराव शेंडगे साहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं प्रकाश अण्णासुद्धा यशवंत सेनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये फिरले, पण गेल्या काही दिवसापासून त्यांचंही काहीतरी चुकतं आहे असं मला वाटतं. त्यांना माझा सल्ला राहील की तुम्ही आम्ही ते एकत्र बसूनही तो विषय मिटू शकतो, सॉर्ट आउट होऊ शकतो, प्रकाश अण्णाचा आणि माझा. जसं हाके साहेबांची माझी काही फारशी ओळख नाही, पण हाके साहेब मी हाके साहेबच म्हणलेलं आहे, त्यांना हाकेसुद्धा कधी म्हणलेलं नाही. म्हणलं असेल एखाद्या रागात, पण अगोदर मी हाके साहेब म्हणलं. मला वाटलं हाके साहेब फार हुशार आहे. ते मध्ये आपल्या आरक्षणाच्या याच्यावरती उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांची नियुक्ती केली होती आमच्या मराठा आरक्षणाच्या आयोगावर. आयोगावर होते ते सदस्य. म्हणून आयोगावर सदस्य असताना ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं सरकार आलं साहेबांचं, त्यावेळेस त्यांना काढून टाकलं. ते जाणीवपूर्वक राजीनामे वगैरे द्यायला चालू केलं. त्यावेळेसची ती त्यांची भाषा आहे की मग ती एक कुत्सित मनाने केलेली भावना असं मला वाटलं. आणि तुम्ही जरी फार शिक्षित असाल, शिकलेला असाल, याचा अर्थ कोणत्याही गोष्टीवरती ॲग्रेसिव्हलीच बोलावं असं हाके साहेबांनी करू नये. आणि बऱ्यापैकी कुठला तरी एक मतदारसंघ पकडावा, तिथं काम करावं, तिथं निवडून येण्याचं. पण आता ते मला बोलताना सुद्धा तेव्हा आष्टीचा आमदार अशी भाषा वापरतात. अरे आष्टीचा आमदार काय रस्त्यावर पडलो काय? 5व्या टर्मला आमदार आहे ना. वेडे लोक आहेत का आमचे निवडून देणारे? 5व्या टर्मला कसं काय निवडून देत? जर मी तेरे नाम झालेला असेल माझा तर मला निवडून देतील का? मग तुम्ही अशी तेरे नाम सारखी भाषणं कशी वापरता? असं कसं बोलता? हाके साहेब अभ्यास केलेला आहे, आणखी अभ्यास करा. फक्त आरडाओरडा करून
आणि दुसऱ्याला अक्कल नाही असं दाखवून समाजामध्ये समाज मान्यता मिळवता येते असं मला काही वाटत नाही. त्यांनी जरा सबुरीनं घ्यावं आणि माणसात माणसं राहतील असं पाहावं. ओके. माणसात दुफळी होईल असं काही नको. आणि आत्ताची जी कालची निवडणूक झाली संप्रदायाच्या वर्गाने ते सांगितलं. जरांगे पाटील एक शब्द बोलले नाही आणि भारतीय म्हणजे RSSने सुद्धा फार मोठं काम केलेलं आहे. हे सगळ्यांनी सगळीकडून काम केलं म्हणून 237चा रिझल्ट आला सर. आणि आणखी काही जागा थोडंसं लक्ष दिलं असतं. मी एकमेव बरं का मतदानाच्या दिवशी 100 येईल म्हणलं होतं आणि मतदानाच्या दिवशी 175 येईल म्हणलं होतं. मविया महाराष्ट्रात कोणी म्हणलं होतं का? मी एकटा फाकड्या म्हणलो होतो. त्याला 150 येईन असं मला वाटलंच नाही. तेवढं जरा चुकलंच माझं. ते पार 46 याच्यावरती आले. आणखीन एक नेत्यांना सल्ला म्हणजे तुमचा त्यांचा कॉन्टॅक्ट आहे की नाही मला माहीत नाही. नाही, हाके साहेबांना माझी विनंती की हाके साहेब थोडंसं सबुरीनं घ्या. एकदम प्रत्येक वेळी ॲग्रेसिव्हलीच प्रश्न ॲग्रेसिव्हली सुटतात असं नाही. ज्यावेळेस ॲग्रेसिव्ह व्हायचं त्यावेळेस तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हा. जिथं शांतपणे बोलायचं तिथं. मी त्यांची भाषणं बऱ्यापैकी त्यांचं जे डिबेट वगैरे असतो त्यात मी पाहतो तर त्या प्रत्येक वेळी ते ॲग्रेसिव्हली जातात. प्रत्येकच बॉल हा बाउन्सर टाकल्यावर तो बॅट्समन घाबरेल असं नसतं होत. प्रत्येक बाउन्सरला मग डायरेक्ट हा फॉल काय म्हणतात ते पूल बसतो आणि पूल जर बसला तर मग तो छक्का जातो. तसं मला वाटतं त्यांच्या बाउन्सरवर पूलवरती सगळे पूलवर छक्के चाललेले आहेत सध्या. त्यांनी जरा बाउन्सरची संख्या कमी करावी असं मला वाटतं. छगन भुजबळ. भुजबळ साहेब त्यांचं आणि माझं कधीच काय पटलेलं नाही. का? नाही, त्यांनी फार मनामधून राग धरणारे व्यक्ती म्हणजे भुजबळ साहेब. पण तुमचा त्यांचा काही संबंध नव्हता? नाही, माझा आणि त्यांचा संबंध कुठे आला नाही. एका वेळा एका निवडणुकीत भुजबळ साहेबांनी मला मदतही केली, तसं नाही. पण काय झालं आम्ही 2009ला निवडून आलो आणि पवार साहेबांनी यांचं वादावादी चालली उपमुख्यमंत्री कोणाला करायचं. तर सगळ्या लोकांची भावना काय होती त्यावेळेस अजितदादाला उपमुख्यमंत्री करायचं आणि पवार साहेबाला तर करायचं होतं भुजबळ साहेबांना. शेवटी पवार साहेबांनी तेच केलं. अजितदादांना काय उपमुख्यमंत्री केलं नाही. पण आम्ही काय झालं की आत्ता जे सावे साहेबांचं चेंबर आहे त्यावेळेस डावकर साहेब तिथं असायचे. त्यांचं चेंबर होतं. निरंजनचे वडील वसंतराव डावखरे साहेब. वसंतराव डावखरे साहेबांच्या तिथं एक सह्याची मोहीम घ्या म्हणले. कुणाला किती मतं पडतात ते. आमचे राष्ट्रवादीचे त्यावेळेस 72 का 69 सीट निवडून आलते आणि 2-3 अपक्ष असे 72 सीट. आमचं सगळ्यांचा पहिला आग्रह असा होता की मुख्यमंत्री करावं, अजितदादांना मुख्यमंत्री करावं. आमच्या सगळे आमदार जोशात होते बरं, कारण काँग्रेस पक्षाच्या जागा कमी आल्या, 10 जागा कमी होत्या. 2009ला आम्ही सगळ्यांचं मत काय होतं की उपमुख्यमंत्री अजितदादा करावे. तर आम्हाला काय माहिती, आम्ही पक्षात होतो. कोणीतरी एक कागद आणला म्हणले लिहा नावं आणि करा सह्या आणि द्या शरद पवार साहेबाकडे पाठवून. म्हणलं ठीक आहे. ते पहिला कागद घेतला आणि पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं, धस सुरेश रामचंद्र, सही, अजितदादा यांना उपमुख्यमंत्री करावे. आणि मागं त्यांचा पुतण्यान पोरगा बघत होता. जे आमचा काटा काढला पुढं 5 वर्ष, आमचा निर्पाच काढला. सार्वजनिक बांधकाम खातं गेलं त्यांच्याकडं भुजबळ साहेब. 1 रुपयाचा सुद्धा निधी 9 ते 14 माझ्या मतदारसंघात दिला नाही. दिला तरी बी त्याचा बोऱ्या वाजून टाकायचे भुजबळ साहेब. म्हणजे भुजबळ साहेब डोक्यात ठेवणार आहे म्हणजे एखाद्याला. आणि त्याच भुजबळ साहेबाला ज्यावेळेस जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलतो फाकड्या. म्हणलं कसं काय चाललंय भुजबळ. मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो. तेव्हा भुजबळ सांगू ए फोटो नको काढू, आमकं नको, देवेंद्र फडणवीसकडे फोटो जाईल, आमकं जाईल. अरे म्हणलं बरं झालंय, मस्त कार्यक्रम. त्यांचा कार्यक्रम बी मस्त झाला. देवेंद्र फडणवीसांनी केला त्याच्याबद्दल देवेंद्रजी तुमचं बी ओके. मग आपण त्याच्यामुळं फिदा आहे देवेंद्र.
सुरेश धस यांनी पाहिलेला शेवटचा चित्रपट कोणता? मी का अशात तो ह्याचा नाही का हो? मागचा बरं का पुष्पा 1 पाहिला तुम्ही? पुष्पा 1. आता एक जण लय म्हणतो मला 2 बी दाखव. त्याच्यात जरा डायलॉग आम्ही बोलतो तसेच आहे, मै जरा आहे लगीचे रे आईसा आहे वाईसा आहे असं काहीतरी आहे म्हणते ते. मी काय तो पिक्चर नाही पाहिला, पण तो हिरो मला आवडतो. तो काय नाव आहे तर अल्लू अर्जुन. आता जेलात गेलता तो एक दिवस, काहीतरी झालं तर राडा झाला. प्रमोशनला माणूस चेंगराचेंगरी झाली. ते दाखवत होते जेलमध्ये गेला, पांढऱ्या कपड्यावर जेलात गेलता आणि पुन्हा बाहेर यायला. आम्ही बी जेलात गेलेले, पांढऱ्या कपड्यावर नाही जात आहेत जेलात. नाही ते बराकीत गेल्यावर कळतं, गरम लागले ना. तुम्ही काय केलं होतं जेलमध्ये? मी दुधाच्या आंदोलनासाठी जेलमध्ये गेलो. एकदा आम्ही ह्यांना ते बँकेत वाद झालता, गाळ टाकायला पैसे देत नव्हते शेतकऱ्यांना. मग दुष्काळात आम्ही गेलो आणि बाकीचे पोरं हे ते हुल्लडबाजी झाले, सगळे हाणामारी चालू झाली. ते बंदुकीवाला आलं, ते वॉचमॅन मलाच गोळी लावली ही बंदूक. मी त्याला म्हणतोय ही माघारी घे, बाहेर दिसन, हे हानतेन तुला. तरी ते ऐका ते होतं नागपूरचं. नाही तर खलास करू का काय, खलास करतो. आले लोक बाहेरून, त्याची बंदूक मोडली. मी धरली, अशी उलटी केली, माझ्या हाताने झाली उलटी. ते बघितलं बाहेर पोरांनी, जे आतमध्ये आले ते हाना माऱ्या कोटाण्या भानगडे. परत ती कोणतं असते स्ट्रॉंग रूम, त्याला आडवा जाऊन उभा राहिलो. म्हणलं इकडं गेले 10,000 रुपये, तर त्याच्या आला 395 आहेत. आम्हीच वरडत. दुसऱ्या जरा बँकेवर असं झालं तसं झालं. ते DYSP आले, म्हणले आज जेलात जावं लागेल. म्हणलं चला आता काय डोक्यात ताण घेऊन बसलो. लय उकाडा असतो, तुम्ही भाषेत बोलले लय गरम गरम असतं. लय गरम, सोपं नाही ती. तिथं गेल्यावरच कळतं. आयुष्यपत कोणी तिकडं जायचं तोंड करू नये बरं का. जेलमध्ये गेल्यावर कळतं असं काहीही वागू नये. बाबासाहेबांचं संविधान पूर्णपणे पाळावं, बिलकुल काही उद्योग करू नये. तसले उद्योग केले ना, जय हिंद जय महाराष्ट्र. का भुजबळ साहेब नाही का काळे केस घेऊन आत गेलते ना, आता पूर्ण पांढरेच करून बाहेर आले. वेब सिरीज पाहता का तुम्ही? मला प्रकारच माहित नाही. प्रकार नाही माहित. नाही. आणि मग जो धस टाईप जो डान्स आहे तुम्ही जे काय नाही, माझा डान्स तुम्ही आधीपासून आवडे तुम्हाला की कसं आहे काय ते? डान्स असं करायचं आपलं ओले काय पोरस्वर काय आहे. आजकाल नवीन जमाना आहे संपदा साहेब. ही तरुण पिढी, आता माझं वय 54 आहे. मग आता माझा मुलगा 30-32 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा मुलगा झाला थोरला. आता ही नवीन जे बारकाले पोरं आहेत, ह्यांनी कशामुळे आपल्याला मतदान करायचं? मग गणपती त्याच्यात गेलं, ती पोरं नाचत असले येडे व्हा म्हणतात आपल्याला, आपण डबल येडं व्हायचं. मग पोरं म्हणते त्याला ही अवलाद आपल्यातलीच आहे, हिला मतदान. आमच्याजवळ काहीच नाही ना साखर कारखाना आहे, ना शिक्षण संस्था आहे, काय कशा जेव्हा राजकारण करायचं. मग त्यांच्याबरोबर डान्स केला की ते म्हणते या आपण लेवल काय इसको वोट हाणू, म्हणून आम्हाला मतं पडते. दुसरं काय. पण तुम्ही वाचन वगैरे म्हणजे एवढं भाषा कशी एवढी समजत होतं? वाचन कमी होतं, पण मला काय काही लोक सपोर्ट आहे. माझा सुभाष जगताप म्हणून मित्र आहे, तो काही ड्राफ्ट देतो. आणखी एक महेंद्र म्हणून आहे बोबडे, तो देतो. अजून काही इनपुट्स मी घेत राहतो. वेळ जास्त मिळत नाही हो. आता हे संतोषमुळं तर गेले 35-36 दिवस झालं मी त्याच्यातच, मला माझं रेग्युलर काम पण करता येणार नाही संतोष देशमुख प्रकरणामुळं. आणि त्या प्रत्येक ह्याच्यावरती लढत बसावं लागते. पण वाचनाचा छंद आहे मला. मी ॲडॉल्फ हिटलर, महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, ययाती, मृत्युंजय, काय म्हणतात ते सगळं वाचलेलं आहे. त्याच्यामुळं खूप
अमेरिकेची राज्यघटना म्हणजे काय, इंग्लंडची काय, ती अपरिवर्तनीय आहे, ही परिवर्तनीय आहे, लवचिक आहे, हे सगळं मी वाचलेलं आहे. त्यामुळं ते माझ्या ब्रेनमध्ये आहे. पण आता अजूनही मला वाचनाची फार आवश्यकता आहे. माझं वाचन कमी पडतं आहे सध्या, बोलण्यामध्ये पण ते थोडंसं अडखळतो आहे मी, असं मला वाटतं. तर ती सुधारणा पुढच्या 6 महिन्यामध्ये मी करून घेईल असं नम्रपणे तुम्हाला मी सांगतो. एक सुधारलेला सुरेश धस तुम्हाला 6 महिन्यानंतर पाहायला मिळेल. 6 महिन्याच्या नंतर पाहायला. परळीमधलं जे काही लेट्स अप जे आहे ना, तर मी लेट्स अप करेल. परळीमधलं जे काही सगळं ॲशचं सगळं भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर एखादा चांगला चित्रपट होऊ शकतो आरामशीर. फ्लाय ॲश नावाचा किंवा लेट्स अप आहे ना आपलं, फ्लाय अप असा नावाचा पिक्चर काढा. अप झालंय का डाऊन झालंय ते बघा. सुरेश धस जर राजकारणी झाले नसते तर सुरेश धस काय झाले असते? गायक झाला असता. गायक किंवा पिक्चरमध्ये गेलो असतो, साईड ॲक्टर फेक्टर काहीतरी. आता राजकारणात तर साईड ॲक्टरच झालं ना. गाण्याची कधी बसणं आवड? गाण्याचे लहानपणा. माझा आवाज बी चांगला आहे. बसा खर्चात आवाज येतो तुमचा असा चांगला, म्हणजे नाही गाणे चांगले. मुकेश वगैरेचे गाणे मला चांगले जमतात. आता नाही म्हणून दाखवणार. घसा वरडो खाला झालेला आहे सध्या. मुकेशच का आवडायचा? वोकल कॉर्ड वरती लोड येतोय सध्या बोलून. नाही पण मुकेशच का आवडायचा? त्या काळात लोकांना किशोर कुमार भरपूर आवडायचा. किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी साहेब, सगळ्यांचे गाणे. लता दीदी तर नॉट, म्हणजे शेच नाही, ते आवडते. आता नवीन पिक्चरचे गाणे काय आवडत नाही आपल्याला. ते गाणं कोणीकडं, वाद्य कोणीकडं, डान्स कोणीकडं असतो. आता काय ते बांगो तेव्हापासून नंतर आपण ते सोडून दिलं. आता नवीन चित्रपटात तर गाण्याचा नाही चित्रपटाचा काही संबंध असतो. ती हिरो कुणीकडे नाचतो, हिरोईन कुणीकडे नाचते, गाणं कुणीकडे चाललंय, याचा काही ताळमेळ मला तरी काही लागत नाही सध्या. अच्छा, त्यामुळं ते काय तुम्ही नाही आत्ताचे नाही, मी जुनेच गाणे ऐकतो. पण ऐकायलाही आजकाल वेळ मिळेना ना, गाणे ऐकायलाही वेळ मिळेना. तुमचा आवडता वक्ता कोण होतं? आवडता वक्ता? आचार्य अत्रे. बरं. अत्रेंची भाषणं वाचलेली. हो. पण आता लिव्हिंग गाडगीळ, काकासाहेब गाडगिळांची भाषणं वगैरे वाचली. फार जुनं सांगताय. आणि वक्ता जर म्हणलं, नाही आत्ताचे रेशन म्हणलं तर विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे साहेब, प्रमोदजी महाजन. आणि महाजन साहेब माझ्या इथं म्हणले होते एकदा, देव करतो ते बऱ्यासाठी, देव करतो ते भाल्यासाठी. तर देव करतो ते भाल्यासाठी माझं आयुष्यामध्ये झालेलं आहे. विलासराव देशमुख, वक्ता RR पाटील, गोपीनाथरावजी, प्रमोदजी, हे दोन्ही चारी वक्ते यांचे भाषणं मी फार प्रभावी. खडसे साहेबांचं त्यांची लय जरा वेगळी होती. आणि वक्त्याच्या बाबतीत म्हणलं तर स्पीडी वक्ता म्हणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा आता बराचसा बदल त्यांनी केलेला आहे. मागे जे त्यांचा लय वरती जायचे ना, तर ती थोडीशी त्यांनी खाली घेतली जरा. त्यांचं स्पीचसुद्धा, पण त्यांचं स्पीचसुद्धा ऐकण्यासारखं असतं. ओके, माहिती भरपूर असते त्याच्यामध्ये. ओके. आणि आणखी समजा तुम्हाला सांगितलं की बाबा राजकारण जरा थोडे 4-5 दिवस तुम्हाला कुठेतरी पाठवायचं आहे, बेटावरती पाठवायचं आहे, तर तुम्ही काय बरोबर घेऊन जाल की बाबा नाही आता 4-5 दिवस लोकांमध्ये राहायचं ना, फक्त तुम्ही आणि सुरेश धसच फक्त, तुम्ही एकटेच आहात तिथे, एकांतात राहायचं आहे, तर तुम्ही तुमच्यावर काय घेऊन जाल? काय नाही, 2 गोदाडे घेऊन जाईल, पुस्तकं घेऊन जाईल. कारण माझ्या स्वतःच्या गरजा संपादक साहेब मी फार कमी ठेवलेल्या आहेत. प्रत्येक राजकारण्यांनी आपापल्या गरजा वाढवल्या जातात. माझ्या गरजा मी वाढवलेल्या नाहीत. माझ्या गरजा फार लिमिटेड आहे. तुम्हाला काय हाय दिसतंय का? 5व्या टर्मचा आमदार दिसतोय का? हे कपडे, पॅन्ट कोणती, शर्ट कोणतं, आमच्या बापाने अजून मला आहारातच कपडे घेतात लोक, त्याच्यावरच चाललेलं आहे आपलं. तुम्ही दुकानात कधी कपडे स्वतः गेलेले? कपड्याच्या दुकानात 92 पासून गेलेलो नाही. 92ला माझं लग्न झालं, 9/2/92ला. तेव्हापासून आणि गावचा सरपंच झाल्यापासून माझा कपडा मी विकत घेतलेला नाही.
मला लग्नात आणते इथला डी चंद्रकांत आपला फेवरेट इधर आहे ना, कुठे आहे तो? नाही, ही बदल इकडं घातला असं. डी चंद्रकांत कॉलेजच्या जेवणापासूनचा तोच टेलर आहे आणि आष्टीतलं एक A1 T1 असं काहीतरी आहे. गरीब माणसं आले, तुम्हाला कपडे शिवायचे म्हणलं की आष्टीचा टेलर दाखवायचा. उलसाक जरा बरा असलं त्याला ते नगर को जाओ आणि डी चंद्रकांतच देतो घालून. आणि कोणत्या टायमाला कोणती घालायची याचाही काही ताळमेळ नाही. अच्छा, तुम्ही ड्रेस कोड असं आजकाल म्हणतात ते काय? ड्रेस कोड नावाची गोष्टच आपल्याला माहीत नाही. कोणतं कोणत्यावर घालायचं आणि चलो म्हणायचं पुढं. काही काही जण हे अशी मॅचिंग पाहिजे, ते अमुक पाहिजे. हां, अजून आयुष्यात काहीच मॅच झालं नाही तर कशाला मॅचिंग पाहिजे? हां, तर हे होते दिलखुलास सुरेश धस. आणि एक संतोष देशमुख खून प्रकरणाचा पाठपुरावा त्यांनी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याबद्दल ते खरोखरच कौतुक. आत्ताही जायचं, उद्या ऑर्डर काढायची तेवढी. पण हे एकीकडे सगळे सुरू असताना एक त्यांचं व्यक्तिमत्व देखील या मुलाखतीमधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर धस साहेब, आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. येस.